शक्ति सशेषो बभूव नराधारणेनेकरूपे च शक्त यतोऽनेकधा स्वर्गलोकाहिनाना सदा तं गणेशं नमामो भजामः।
या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांचं मी अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम कोल्हापूर, श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर, तेंडुलकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेमध्ये जे यावर्षीचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे, यामध्ये आपल्या सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या व्याख्यानाचं इथं सहर्ष स्वागत करणार आहोत. सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आजचे आपले व्याख्याते आदरणीय आणि सन्माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सर यांचं अतिशय मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व संचालक मंडळाचं देखील मी अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आणि आपण आता या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याची मी डॉक्टर दीपक अंबडेकर सर यांना विनंती करते की आपण अगदी थोडक्यात सर्वांचं स्वागत करावं. नमस्कार मंडळी. मंगलधाम ब्राह्मण सभा करवीर, महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक आणि समस्त तेंडुलकर परिवार या सर्वांच्या वतीनं आजच्या या रौप्य महोत्सवी तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेला मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि याच्या इथून पुढची जी सूत्र आहेत ती पूर्ण करतो. यांच्या अतिशय मनापासून धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सर्वार्थाने सुरुवात करूया. आजचे आपले व्याख्याते आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर आणि सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. ओम असतो मा सत्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. याचाच अर्थ असा आहे, मला असत्याकडून नेहमी सत्याकडे ने, अंधाराकडून प्रकाशाकडे ने आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. आपल्या सर्वांचीच खऱ्या अर्थानं ही वाटचाल राहो याच सदिच्छा. आदरणीय व्यासपीठाचे मनपूर्वक आभार. आजचे जे आपले व्याख्याते आहेत ते आदरणीय धर्माधिकारी सर, चाणक्य मंडळ म्हणलं की ज्यांची अगदी प्रकर्षाने आठवण होते ते आजचे आपले प्रमुख व्याख्याते अविनाश धर्माधिकारी सर. सर, आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या आपलं सहर्ष स्वागत आहे. यानंतर मी डॉक्टर दीपक अंबडेकर सर यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करते. पुन्हा एकदा नमस्कार. रौप्य महोत्सवी तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेच्या आजच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अशा ब्राह्मण सभा करवीर अर्थात मंगलधाम याच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत, परंतु काही गोष्टी ह्या आपल्याला औपचारिक या पद्धतीने करण्याची गरज असते. प्रमुख पाहुण्यांना आपण आपल्या संस्थेची माहिती करून हे गरजेचं असतं. ही संस्था कोल्हापुरातील सुप्रसिद्ध परमपूज्य श्री जेरी शास्त्री यांच्या प्रेरणेने सन 1943च्या विजयादशमी या शुभदिनी स्थापन झाली. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने समाजकार्य, धर्मकार्य आणि सांस्कृतिक सेवा यांची एक अखंड परंपरा जोपासली आहे. आणि दरवर्षी आपण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे राबवतो. आणि विशेष म्हणजे यापैकी बहुतांश कार्यक्रम समाजातील सर्व घटकांसाठी खुले असतात. आणि हे संस्थेच्या व्यापकतेचं आणि सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे. काही ठळक उपक्रमांची मी फक्त यादी वाचून जात होतो. धार्मिक उपक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या परिचयाचा आणि आवडीचा असा जो श्री गजानन विजय सामुदायिक ग्रंथ सोहळा आपण दरवर्षी करतो. सामुदायिक मौजी बंधन, सामुदायिक मंगळागौर हे कार्यक्रम आपण करतो.
श्रावण मास कीर्तनमाला, पौष मास कीर्तनमाला ह्या गोष्टी पण आपण कीर्तनमालेच्या साजरा करतो. दासबोध पारायण, श्रावणी संस्कार हे सुद्धा आपण धार्मिक कार्यक्रम करत असतो. काही अतिशय संस्थेचे लोकप्रिय असे जे शैक्षणिक कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा आपण घेतो आणि केवळ कोल्हापूर नव्हे तर जवळपासच्या इतर जिल्ह्यांचा आपला त्याच्यामध्ये सहभाग असतो. लोक त्याची वाट पाहत असतात. आज सकाळी मला सोलापूर फोन आला होता की आपली तिथे स्कॉलरशिपची परीक्षाची पुढे ढकलली गेली आहे, तेव्हा आपण कधी घेणार. इतक्या दूरवर आपल्या ह्या उपक्रमाची ख्याती गेलेली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा अशा पद्धतीचे आपण उपक्रम घेतो. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम तर आपले बरेच आहेत. त्यापैकी एक तर आपला हा तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला हा सगळ्यात महत्त्वाचा वार्षिक उपक्रम आहे. त्याचबरोबर पंडित सुधाकर डिग्रजकर संगीत महोत्सव आपण दरवर्षी घेत आहोत. अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, साप्ताहिक मोफत मधुमेह सल्ला केंद्र, वधूवर मेळावा, महिलांसाठी योग वर्ग असे बरेच कार्यक्रम आपण घेत असतो. गेल्या काही वर्षात आपण आमच्याकडे पुन्हा पुन्हा ऐकलं असेल की आपले जे काही भक्त निवास आहे हे आपण अत्यंत अल्प दरामध्ये चालवतो. लोकांना ह्या सगळ्या आपल्या सुविधांचा फायदा व्हावा याच्यामुळे अतिशय अल्प दर ठेवलेले आहेत. पण अल्प दर ठेवले म्हणजे त्याची क्वालिटी कमी केली असं नाही. आपण आपल्या त्या प्रवाशांच्या सोयीसाठी एअर कंडिशन रूम, अटॅच टॉयलेट बाथरूम असणारे रूम अशी सुद्धा सुविधा केलेली आहे. आणि मला त्याप्रमाणे इतर यात्रेकरूंसाठी सामायिक आणि स्वतंत्र रूमची सुद्धा तिथं व्यवस्था केलेली आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपातून अनेक सार्वजनिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांना अतिशय अल्प दरामध्ये आपल्याकडे जे 3 हॉल आहेत संस्थेचे ते आपण त्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून देतो. आणि अतिशय तसाच जर का काही सामाजिक कार्यक्रम असेल तर काही वेळा त्यांना आपण विनामूल्य सुद्धा ही सेवा पुरवलेली आहे. एकंदरीत सांगायचं तर संस्थेच्या कार्यातून समाजात संस्कृतीची जपणूक, ज्ञानाचा प्रसार, मनोरंजन आणि आरोग्याविषयी जागरूकता याचा उत्तम संगम दिसून येतो. परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर मिलाप साधणारी ही संस्था आज आपल्या कार्यातून करवीर नगरीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये मोलाचे योगदान देत आहे. अशा प्रकारच्या ह्या संस्थेनं महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या सौजन्याने आणि सर्व समस्त तेंडुलकर परिवाराच्या समस्तांना आपल्या साथीनं हा यंदाचा आपण रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. आणि त्यासाठी आजचे आपले अत्यंत नामवंत असे वक्ते जे आहेत माननीय श्री अविनाश धर्माधिकारी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि राधिका पुढे सोबत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते ॲडव्होकेट रवी शिराळकर सर यांना. हिचं स्मरण करून या 25व्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या दिवशी आपल्या सर्वांना इथं आमंत्रित करताना आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष या नात्यानं आणि थोडक्यात आम्ही जी एक संकल्पना तिथं रुजवू पाहतो ते म्हणजे महालक्ष्मी परिवार, ज्यामध्ये आपण सगळेच सभासद आहोत, त्या बँकेच्या वतीनं, मंगलधाम ब्राह्मण सभा करवीर यांच्या वतीनं आणि तेंडुलकर कुटुंबियांच्या वतीनं मी आता प्रथमतः आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कुठल्याही संस्थेच्या किंवा व्यक्तीचा 25वा वाढदिवस हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्याच्याकडे बघायला निश्चितच एक आपण वेगळ्या नजरेनं त्या कार्यक्रमाकडे बघतो. कारण 25 वर्ष सातत्य राखणं हा एक वेगळा उपक्रम आहे. आणि मला आज खूप आनंद होतोय की तात्यासाहेब तेंडुलकरांच्या नावानं जी व्याख्यानमाला आपण दरवर्षी इथं आयोजित करतो त्याचं हे 25वं वर्ष आहे. गेल्या 25 वर्षात या तिन्ही घटकांनी म्हणजे मंगलधाम असेल, महालक्ष्मी बँक असेल अथवा तेंडुलकर कुटुंब असेल यांनी ज्याच्या त्याच्या व्यवसायात योग्य ते काम केलेलंच आहे. पण आपला व्यवसाय करत असताना व्यावसायिक नीतिमूल्य जपून समाजाप्रती जे काही या संस्थांचं देणं आहे त्याचं उत्तरदायित्व पूर्ण करावं या हेतूनं ही व्याख्यानमाला सुरू झाली. आणि या व्याख्यानमालेचं आजचं हे 25वं पुष्प आहे की जे निश्चितच एक चांगला टप्पा आपण आता पूर्ण करतोय. आणि
या गेल्या 25 वर्षात या व्याख्यानमालेतर्फे समाजाप्रती, समाजासमोर आणि समाजाकरिता जे चांगलं आहे ते ठेवायचा प्रयत्न झाला आहे. वेगवेगळ्या विषयावरती वक्ते इथं आले, त्यांनी आपली इथं मतं मांडली. काही वेळेला कोल्हापुरातल्या स्थानिक विषयासाठी म्हणजे टोलच्या संदर्भात सुद्धा इथं आपण त्यावेळेला उद्बोधक एक वक्ते आणून त्याचा परिणाम काय याच्याबद्दलही आपण त्यावेळेला केलं. आज तर 2047चा रोडमॅप किंवा त्यावेळेचा विकसित भारत याबद्दल माननीय धर्माधिकारी साहेबांचं आपण आज भाषण करतोय. हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांचा त्यातला सहभाग हा निश्चितच आम्हाला प्रेरणा देणार आहे. कारण अशा कुठल्याही कार्यक्रमाला समाजाकडून प्रतिसाद मिळाला तर ती ज्या संस्था हे कार्य करतायत त्यांना निश्चितच जास्त बळ मिळते. आपला हा आशीर्वाद, सहकार्य या तिन्ही संस्थांच्या पाठीशी असंच राहू अशी मी विनंती करतो. या तिन्ही घटकापैकी एक घटक म्हणजे तेंडुलकर कुटुंबीय, त्यांच्या संदर्भात ज्या दरवर्षी ह्या संपूर्ण कार्यक्रमात हिरिरीनं पुढं असायच्या किंवा समाजकार्यात असायच्या त्या अनुराधाताई आज आपल्याबरोबर नाही आहेत. पण इतर तेंडुलकर कुटुंबियांनी ती कसर मागं न ठेवता या कार्यक्रमात आम्हाला साथ दिला आहे. पण त्यांचा नामोल्लेख करणं किंवा त्यांचं स्मरण करणं ही आजच्या कार्यक्रमातली एक या कार्यक्रमाचा पुढचा जो भाग आहे तो आपल्या सगळ्यांना अत्यंत उत्सुक आहोत आपण. त्यासाठी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. असं म्हणलं जातं की वक्ता दस सहस्त्रेषु, याचा अर्थ असा आहे की 10,000 एक वक्ता निर्माण होतो. आणि आज असे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. सन्माननीय अविनाश धर्माधिकारी सर, एक उत्तम सनदी अधिकारी, एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व हे तर आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. पण त्याही पलीकडचे अविनाश धर्माधिकारी सर यांचा परिचय करून देण्याची मी विनंती करते ॲडव्होकेट राजेंद्र किंकर सर यांना. नमस्कार. आज या व्याख्यानासाठी आपल्याकडं माननीय अविनाश धर्माधिकारी साहेब आलेले आहेत. अविनाश धर्माधिकाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं लोक ओळखतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये 1986 साली प्रथम आपली सुरुवात केली. आणि ज्या वेळेला सुरुवात केली त्याच वेळेला त्यांनी असा निर्णय घेतला होता की 10 वर्षच आपण ही प्रशासकीय सेवा करायची आहे आणि यानंतर आपल्याला देशसेवा करायची आहे पुन्हा. यामध्ये त्यांनी 1986 साली सुरुवात केल्यानंतर 1996 साली आपल्या या सेवेचा राजीनामा दिला. त्यांनी या प्रशासकीय सेवेमध्ये अनेक उत्तम कामं केलेली आहेत. एक सगळ्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हटलं तर त्यांनी लोकांच्या जिव्हाळ्याचं असं महसूल न्यायालय स्थापन करायसाठी सर्वात मोठा हात हा धर्माजी साहेबांचा होता. यामुळं अनेक स्थावर मिळकतीचे जमिनीचे वाद हे संपुष्टात यायला मदत झालेली आहे. तसंच यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, विशेष अधिकारी, राज्य पुराभिलेख विभागाचे अधिकारी, रत्नागिरी अमरावतीला जिल्हा परिषदेचे CEO म्हणून, महिला बाल कल्याण अपंग पुनर्वसन विभागात, तसंच जिल्हाधिकारी रायगड, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशी अनेक पदं भूषवलेली आहेत. हे करत असताना त्यांनी चाणक्य मंडळ परिवार या नावानं एक न्यास निर्माण केलेला आहे. आणि या न्यासामार्फत त्यांनी देशातील सर्व मुलांना घडवण्याचा आणि चांगल्या स्पर्धा परीक्षेत तयारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे त्यांचं काम फार मोठं आहे.
आज कुठल्याही काश्मीरपासून आपण बघितलं, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत किंवा कच्छपासून कोहिमपर्यंत अनेक शासकीय अधिकारी, IAS अधिकारी हे या चाणक्य मंडळातनं तयार झालेले आहेत. आणि नुसतं ते परीक्षा पास झालेले नाहीत, तर त्यांच्यावर एक संस्कारक्षम अशी त्यांनी एक निर्माण केलेली पिढी आहे, ज्यामुळे हजारो विद्यार्थी आज आपली एक चांगला एक शासकीय अधिकारी म्हणून देशामध्ये जबाबदारी पार पाडत आहेत. याचबरोबर धर्मारी साहेबांनी 75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नया जियपत आणि आपण सगळेच अशी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्याची समीक्षकांनी अत्यंत प्रशंसा केलेली आहे. अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वाला आज आपण या ठिकाणी आज बोलवलेलं आहे. त्यांचा परिचय खरं म्हणजे बराच मोठा आहे. खरं आज आपण या ठिकाणी मुख्य व्यक्तीचं भाषण ऐकणं ही महत्त्वाची संधी असल्याकारणानं मी त्यांचा परिचय इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. आज आणखीन एक योगायोग आहे आणि तो मी सांगणार आहे. ही व्याख्यान मला ज्या वर्षी सुरू झाली, हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आपण सर्व जाणताच, पण ज्या वर्षी ही व्याख्यान मला सुरू झाली त्याही वेळचे व्याख्याते होते अविनाश धर्माधिकारी सर. आणि आज पुन्हा आज त्यांना आपण ऐकणार आहोत. हा अत्यंत सुंदर योगायोग म्हणावा लागेल. यानंतर मी सन्माननीय व्यासपीठाला अशी विनंती करते की महालक्ष्मी बँकेच्या वतीनं अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ यांनी महालक्ष्मीची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करावा. मनापासून धन्यवाद. आणि यानंतर ब्राह्मण सभेच्या वतीने मानपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. त्या मानपत्राचं मी इथे वाचन करते. माननीय अविनाश धर्माधिकारी सर, प्रभावी जनसेवा करण्याच्या उदात्त उद्देशानं आपण उच्च पदस्थ सरकारी नोकरीचा त्याग करून चाणक्य मंडळाच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्याचा सातत्यानं ध्यास घेतलाय. सामाजिक घडामोडींवरची आपली सजग नजर, लोक चळवळीतील सक्रिय सहभाग, ज्ञान संवर्धनाची अविरत तळमळ, संयम आणि संतुलित दृष्टिकोन, भाषेवरील प्रभुत्व आणि ओघवत्या वाणीचे वरदान या सर्व गुणांमुळे आपण प्रभावी विचार प्रवर्तक आणि दर्जेदार वक्ते म्हणून सर्वदूर परिचित आहात. रौप्य महोत्सवी तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफण्याचा मान यावर्षी आपण स्वीकारला, याचा आम्हास मोठा अभिमान आहे. विकसित भारत 2047 हा आपला प्रेरणादायी विषय दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सादर होत आहे. त्यानिमित्ताने हे मानपत्र आम्ही आपल्या सविनय सादर करीत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थितांची मी आपल्याला नावं सांगते. डॉक्टर दीपक हंबर्डेकर सर, अध्यक्ष ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम. ॲडव्होकेट रवी शिराळकर सर, अध्यक्ष महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोल्हापूर. किरण धर्माधिकारी सर, श्री केदार सुरेश तेंडुलकर कुटुंबियांच्या वतीनं ते उपस्थित आहेत. ॲडव्होकेट राय समिती प्रमुख ॲडव्होकेट विवेक शुक्ल सर, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करते. यानंतर श्री केदार सुरेश तेंडुलकर यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्याची व्यासपीठाला विनंती करते. मनपूर्वक धन्यवाद. आज अजून एक उल्लेख नक्की करावासा वाटतोय, तो म्हणजे आजचा दिनविशेष आहे. तो म्हणजे महाराणी छत्रपती ताराराणी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी आहे. आपणासही सविनय प्रणाम. यानंतर मी श्री श्रीकांत लिमये सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आपण सुरुवातीला हे आभार प्रदर्शन घेत आहोत, याचं कारणच असं की इथून पुढं हा ज्ञानाचा यज्ञकर्म अखंडपणे चालू राहावा आणि आपल्याला त्याचा आनंद घेता यावा, त्यामध्ये आपल्या कोणाचाही व्यत्यय होऊ नये, यासाठी मी श्री श्रीकांत लिमये सर यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं.
नमस्कार. आदरणीय मान्यवर, सन्माननीय पाहुणे आणि आपण रसिक श्रोत्या, ब्राह्मण सभा कबीर मंगलधाम, श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक आणि तेंडुलकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आज रौप्य महोत्सवी तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला आपण प्रारंभ करत आहोत. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. आजच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प वाहण्यासाठी उपस्थित दूरदृष्टीचे विचारवंत माननीय श्री अविनाश धर्माधिकारीजी आज ते एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भविष्यातील राष्ट्रदृष्टी घडवणाऱ्या विषयांवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. विकसित भारत 2047 या विषयातील धडाडीत या संपूर्ण व्यासपीठाला एक उजाळा देणारी आहे. या उपक्रमाला आधार देणारी ही प्रायव्हेट हायस्कूलची शाळा, त्याचं व्यवस्थापन मंडळ पदाधिकारी, कोल्हापुरातील सर्व दैनिक आणि सोशल मीडियाचे प्रतिनिधी, अख्ख्या आधीचा मीडियाचे साऊंड सिस्टीमचे आणि महालक्ष्मी बँक आणि ब्राह्मण सभेचे सर्व पदाधिकारी यांचे या कार्यकर्त्यांचे मी कृतज्ञतेने स्मरण करतो. आपला सहभाग आमच्या उत्साहाचा आधार आहे. आजच्याप्रमाणे रोज आपण उपस्थित राहून आम्हाला ही व्याख्यानाला यशस्वी करण्यास सहकार्य करा. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. खरं तर आभार प्रदर्शनानंतर मी पुन्हा येणं हे तसं योग्य नाही, पण मी अविनाश धर्माधिकारी सर यांना विनंती करते की इथून पुढचा बराच काळ ज्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहोत ते त्यांचं व्याख्यान त्यांनी सुरू करावं. आपल्याला बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. या सगळ्या शब्दांबद्दलच मी 2-5 मिनिटांनी पुन्हा काही म्हणणार आहे, पण तसं म्हणण्यापूर्वी सुद्धा आज बोलणं चालू करताना अर्थातच पहिलं वंदन तात्यासाहेबांना करतो. हेही शब्द मी विचारपूर्वक वापरतोय. मी वंदन तात्यासाहेबांच्या स्मृतीला करतो नाही म्हटलं, मी तात्यासाहेबांनाच वंदन करतो. आपली जी एक भारतीय श्रद्धा आहे आणि ती सुद्धा जाणाऱ्या दिवसागणिक विज्ञानाची प्रगती निदान बोट दाखवत आहे शक्यतेकडे. ती म्हणजे जातो तो देह आहे. तात्यासाहेब आहेतच. म्हणून मी की तात्यासाहेबांना वंदन करतो हे शब्द वापरतोय. आपल्यामध्ये ते सदेह होते तेव्हा सुद्धा त्यांना वेळोवेळी अनेकदा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे. असा काळ, अशी पिढी की ज्यांनी संघर्षाची वर्ष पाहिली, प्रचंड अडचणी सोसल्या, परिस्थिती विपरीत असताना पाय रोवून आपल्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम केलं, म्हणून आज आपण विकसित भारतची भाषा बोलू शकतो. अशांमधले तात्यासाहेब. माझा त्यांचा ऋणानुबंध याला मी शाश्वत ठेवाही मानतो. आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांची नात एकेवेळी चाणक्य मंडलची विद्यार्थिनी म्हणजे शिकली, ती कोर्सेस केले, नुसतं नाही. ती मी करतोय त्या शैक्षणिक कामाची कार्यकर्ता पण होती. त्या वर्षांमध्ये आम्ही काही महाराष्ट्रभर काही उपक्रम योजले होते, त्याच्यामध्ये ती माझ्याबरोबर कार्यकर्ता म्हणून असायची. सहज मी आल्यावर विचारत होतो ती सध्या कुठे आहे. मला सांगण्यात आलं सध्या पुण्यात आहे. मग आता मी तिला पुण्यात भेटेन. दुसरं म्हणजे इथे ओळख करून देताना बरंच सांगितलं, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला. तो इतका महत्वाचा आहे की बाकी काही नसतं सांगितलं, हे एवढंच सांगितलं असतं तरी चाललं असतं की ज्या मुद्द्याचा मला अतिशय आनंद आहे तो म्हणजे माझा जन्म कोल्हापुरातला आहे.
म्हणजे मी ब्राह्मण सभा आणि बँक दोघांचाही मनापासून आभारी आहे की त्यांनी मला कोल्हापुरात यायची संधी दिली, निमंत्रण दिलं. शिवाय आनंदाची गोष्ट की पहिल्या वर्षीचं सुद्धा जे मला संधी होती, आता तो उपक्रम, तो ज्ञान यज्ञ 25 वर्ष पूर्ण करतोय. इतक्या प्रेमाने निमंत्रण होतं, मी नाही म्हणणं शक्यच नाहीये, उलट मीच मनापासून आभारी आहे की बोलू. याच्याबद्दलचा आनंद, याच्याबद्दलचे आभार व्यक्त करतो. 50 वर्ष होताना सुद्धा यायची माझी तर इच्छा आहे. ईश्वराची काय पाहू, आपण आपलं काम करत राहायचंय. पण कोल्हापुरात यायला मला इतकं आवडतं की जन्मालाच आलो कोल्हापुरात. माझ्या मनामध्ये एक अत्यंत मोलाचं स्थान आहे त्याला, की माझ्या जन्माचं. आमचं घर इथे पद्माराजा हायस्कूलच्या शेजारी होतं, मंगळवार पेठेत. त्यामुळेच माझ्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर म्हणतात इंग्लिशमध्ये, मोलाचं, अत्यंत मोलाचं स्थान आहे. तुमच्यामध्ये असण्यामध्ये सुद्धा आजच्या संध्याकाळी नितांत आनंद आहे. आता मी पहिले 2 म्हटले ते नुसते शब्द नाही आहेत, विचारपूर्वक मी त्यांना मंत्र म्हणतो. पुन्हा त्यावर येतो मुद्द्यावर. हा जो नमस्ते वाटायला एक शब्द आणि कमालीची सुंदर असलेली ही आपली भारतीय खूण की नमस्ते, हे मुळी भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. सर्व भारतीय भाषांचं वैशिष्ट्य आहे. कारण भारतीयच नव्हे, सर्व भाषांची, भाषा या प्रकाराचीच जी जननी आहे, आई आहे संस्कृत, त्या संस्कृतचं वैशिष्ट्य आहे की वाटायला साध्या सोप्या असणाऱ्या एकाच शब्दामध्ये अर्थाचं ब्रह्मांड भरलेलं असतं. तसा हा नमस्ते हा शब्द आहे. कारण त्या एका नमस्ते शब्दाचा अर्थ आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. इतकं सगळं त्या एका शब्दात आहे. आणि मग या वाक्याचा पदर सुद्धा जरा उलगडला की माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, तर खालचा, खोलातला, मुळातला दिसणारा, जाणवणारा, भावणारा अर्थ आहे की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे. या नात्यानी असतो आपण सगळे समान. आणि मग या नात्यानी आपण असतो मित्र एकमेकाचे. तोच एक ईश्वरी अंश आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. हे मुळी तुमच्या माझ्या देशाला हजारो वर्षांपूर्वीच कळलं. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आधुनिक काळात आठवण करून दिली की माणसाच्या माणूसपणालाच हा भारत देश काय म्हणतो, तर अमृतस्य वै पुत्राहा, की त्या ईश्वराच्या आपण सगळे अंश आहोत. एका नमस्ते शब्दात आहे. आणि जेव्हा हे नमस्तेचा अर्थ लक्षात येईल, सर्वत्र एकच एक ईशतत्व भरलेलं आहे. हे जर लक्षात आलं तर मुखातून बाहेर पडणारी प्रार्थना सर्वांच्या कल्याणाचीच असणार. लॉजिकल आहे, तर्कशुद्ध आहे की अरे आपण जर वेगळे नसलो, त्याच एका ईशतत्वाचे आविष्कार असलो, तर असा दुरावा, द्वेष, हिंसाचार, परकेपणाला जागा उरतच नाही ना. त्यामधून प्रकटते, अनुभवातून, साक्षात्कारातून प्रार्थना प्रकटते की साऱ्या विश्वाचं कल्याण हो. ती म्हणजे विचारपूर्वक मी मराठीमध्ये असे बसवलेले शब्द आहेत. सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा. मला जर कोणी विचारलं की भारतीय संस्कृती फार बोलतोस, काय व्याख्या, अर्थ, भारतीय संस्कृतीची व्याख्याच काय, तर माझं उत्तर आहे विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करून
आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती. हिला मी व्याख्या की मुळे साऱ्या विश्वाचं कल्याण हो. आणि हे बा, आपण माणूस आहोत सगळे. सुख दुःख, यश अपयश, आशा निराशा सर्वांनाच आहे, कोणाला नाही चुकलं. राम आणि कृष्णाची सुद्धा नाही सुटका झाली, तर आपण कोण? पण सर्व जगण्यामागची मूळची प्रेरणा हे काय, जे काही मी माझ्या जीवनात करते आहे, या मागची प्रार्थना विश्वाचं कल्याण. आणि त्या विश्वाच्या कल्याणात हे बा, हा माझा खारीचा वाटा. ती हजारो वर्ष या देशाची प्रार्थना आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु. भारतीय संस्कृती, आपलं तत्वज्ञान, आपला धर्म कोणाही अमुक विशिष्ट लोकांचंच कल्याण कर अशी प्रार्थना करत नाही. आणि जमलं तर दुसऱ्यांचा वाटोळच कर उलट, अशी नाही आपली प्रार्थना. हजारो वर्ष जेव्हा केव्हा वेद ऋषी मुनींनी साक्षात्काराद्वारा जाणले, तेव्हापासूनची प्रार्थना विश्वाचं कल्याण हो आणि आपल्या जीवनात जगायचं आहे. हा भारत आहे. आणि सुमारे गेल्या 1000 वर्षांचा सतत आक्रमण, अत्याचार, उद्ध्वस्त होणे, मला तर त्या काळाचा इतिहास पाहताना आज भारतीय संस्कृती शिल्लक आहे हा मला चमत्कारच वाटतो. आणि त्या चमत्काराचं मुख्य श्रेय शिवाजी महाराजांचं आहे. हा देश टिकला, ही संस्कृती टिकली. आणि आता ती गेल्या 1000 वर्षांचा अंधार आणि काजळी झडझडून एका नव्या तेजाने पुन्हा समोर येतोय. तो म्हणजे विकसित भारत 2047. ज्या राष्ट्राला आपल्या राष्ट्रीयत्वाचं काय लक्षण आहे, ताकद आहे, ज्यापाशी सर्व प्रकारच्या विविधतेचं स्वागत आहे. कारण मुळे हजारो वर्ष आपल्याला कळलंय की विविधता बाहेरच्या आविष्काराची आहे, अंतरी आपण सारे एक आहोत. इतक्या भाषा, इतके प्रदेश, इतक्या तऱ्हातऱ्हांच्या वैविध्यपूर्ण चालीरीती समाजांच्या, तरी भारत एक आहे. हेच भारताचं भारतपण, ही आपली ताकद आहे, म्हणजे राष्ट्रीयत्व. आणि ते राष्ट्रीयत्व बळकट करत आधुनिक काळातला विकसित भारत 2047 हे कोणा दिल्लीमधनं पंतप्रधान मोदी म्हणतायत आणि कुठले राजकीय नेते म्हणतायत नव्हे, हे आहे आणि असायला पाहिजे तुमचं माझं प्रत्येकाचं स्वप्न. विकसित भारत 2047. मी स्वतःला असा भाग्यवान मानतो की नुकती कुठे वयाची 15 वर्ष पूर्ण झाली होती, तेव्हामुळे जीवनात आपल्याला काय करायचं ह्याचं पडलेलं स्वप्नच आहे भारत मातेची सेवा. करिअरच काय, भारत मातेची सेवा. वैयक्तिक मी विचार कधीच अमुक डिग्री घेऊ, मग अमुक नोकरी मिळवू, मग अमुक विवाह होईल, मग मुलं बाळ होतील, ईश्वर कृपेने झालं ते सर्व उत्तम झालंय, पण जीवनाचा विचार या परिभाषेत केलाच नाहीये. जीवनाच्या विचाराची परिभाषा भारताचा कार्यकर्ता, की आपल्याला कोण व्हायचं आयुष्यात, आपल्याला भारताचा कार्यकर्ता व्हायचा. अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा निर्णय जे घेतले असतील की IAS व्हायच्या आधी 11 वर्ष मुळे पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणूनच प्रत्यक्ष युवक संघटन, ग्रामीण विकास, देशभरचे प्रवास, आंदोलनांमधला सहभाग, त्या कार्यकर्ता असण्याचा आधार म्हणून लेखन किंवा वक्तृत्व. आणि मग वाटलं की वृत्ती कार्यकर्त्याची, पण हातात अधिकार IASचे आले तर काम जास्ती करू शकू, म्हणून दिली परीक्षा, झालो ही पुन्हा ईश्वराची कृपा, केलं काम. मुद्दा मी आत्मचरित्र नाही सांगतोय. जेव्हा हे स्वप्न पडलं
भारताचा कार्यकर्ता व्हायचा, तेव्हापासूनच्या उद्दिष्टाचं नाव आहे की एक नवं सुवर्णयुग. या भारताचं नवं सुवर्णयुग झालं पाहिजे. भारताचं सुवर्णयुग कधी भूतकाळात कुठेतरी होतं ते आहे, त्याचा अभ्यास करू. निदान साधारण इसवी सन 1000 साधारण हा भारत, त्याची हजारो वर्ष असलेली संस्कृती, मानवी जीवनाच्या सर्व अंगांनी ती वैभव संपन्न होती. ती भौतिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध होती. पण आपल्या देशाची संस्कृतीची समृद्धीची व्याख्या केवळ भौतिक नाही, ती मनानी समृद्ध होती, बुद्धीनी समृद्ध होती, संस्कारांनी समृद्ध होती. आणि त्या बुद्धीने मानवी जीवनाचं एकही क्षेत्र आपल्या कर्तृत्वापासून सोडलेलं नाहीये, आपल्या प्रतिभेपासून सोडलेलं नाहीये. पण ज्या काळामध्ये आम्ही मग कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली, मला आठवत राहतो तो भारत साधारण 1975च्या आसपासचा, की आता स्वातंत्र्य मिळून 25 वर्ष उलटून गेली आहेत, पण जी काही लोकसंख्या 50-60 कोटी असेल, याकडे आत्मविश्वास जाणवायचा नाही त्यावेळी. उलटा जाणवायचा तो न्यूनगंडाचीच भावना, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. जाणवायचं ते विधान, इंडिया कभी सुधरेगा नाही. आम्ही निघालो कार्यकर्ते म्हणून काम करायला आणि या भारतावर सर्वस्व अर्पण करायचंय. वेड्यात काढत होते, तुम्हाला व्यवहार समजत नाही म्हणत होते. जरा जीवनाचा प्रॅक्टिकल विचार करा, आधी पोटापाण्याची व्यवस्था करा, मग या नसत्या कामांना लागा. कुठले देखे इंडिया कभी सुधरेगा नाही. त्यावेळी कार्य सुरू करताना संघटना बांधायची आहे, शिकवणं पण माझं त्याच वेळी चालू झालं. हे जे सगळे प्रवास, ग्रामीण विकास, भारताचे रस्ते खराब, की ज्या रस्त्याला नाव हायवे, पण धड एक ट्रक सुद्धा त्यावरनं जाऊ शकणार नाही असले खडबडीत भंकस रस्ते, भंकस पायाभूत सुविधा, आणि मुळी एक आत्मविश्वास जणू हरवलेलं राष्ट्र. सगळं मिळून सारांशाचं वाक्य, इंडिया कभी सुधरेगा नाही. त्यामधल्या वर्षांमध्ये जेव्हा लोक आम्हाला म्हणायची तुम्ही वेडे आहात, तुम्हाला वेडे आहात, त्यावेळेला आधार असायचे लोकमान्य टिळक. कारण टिळक आगरकरांनी प्रतिज्ञा घेऊन जीवन जगायला सुरुवात केली की ब्रिटिशांच्या सेवेत जाणार नाही आणि उलट पारतंत्र्यामधून हा देश मुक्त करायचा आहे. त्याही वेळचा समाज टिळक आगरकरांना वेडे म्हणतच होता. त्यावर लोकमान्यांचं एक संपादकीय आहे, शीर्षकच आहे वेडे कुठले. टिळकांची जी अशी रोखठोक खणखणीत शैली होती, स्पष्ट जे सांगायचं त्याचं, त्या शैलीत शीर्षकच वेडे कुठले. आणि लोकमान्य म्हणतात, आम्ही तर ठरवलेलं आहे की भारत माता आणि हा देश मुक्त करायचा, आणि आम्ही ब्रिटिशांच्या सेवेत जाणार नाही. लोक आम्हाला वेडे म्हणतात. लोकमान्य म्हणतात, लोक आम्हाला वेडे म्हणतात, आम्ही पण लोकांना सांगू इच्छितो की हो आहोतच आम्ही वेडे. लोकांनी पण लक्षात ठेवावं की असे काही वेडे असतात म्हणून देश चालतो. हे जबरदस्त आत्मविश्वास सांगणारे लोकमान्यांचे शब्द आमचं बळ ठरायचे की आपल्याला आपण काम करत राहू. त्यात वर्षानुवर्षांच्या मध्ये मलाही कळले आणि विषयाला धरून होतं त्या काळामध्ये. त्यावेळी मीही हे जोक सांगितले. जोक आहेत, विनोद आहेत. एक जपानी उद्योगपती मुंबईमध्ये आलेला आहे. दक्षिण मुंबईच्या 5 स्टारमध्ये राहिला. काहीतरी भारतातल्या उद्योगपतींशी त्याच्या चर्चेत कोलॅबोरेशननी काहीतरी चालू करायचंय, आलाय. आता त्याचं काम संपलंय, त्याला परत जायचंय.
त्याने हॉटेलला सांगून ठेवलंय की इतक्या इतक्या वाजता मला विमानतळावर पोचायचं आहे. त्यानुसार हॉटेलनी पण सांगून ठेवलंय की आहे आमची कार असते तुम्हाला सोडेल. हा जपानी उद्योगपती त्याची वेळ झाल्यानंतर सामान आवरून त्याचं ते हॉटेलमधला जो कोणी सेवक असेल तो घेऊन येतो. नेमकी निघायची वेळ, त्यावेळेला हे हॉटेलची गाडी ड्रायव्हर सकट कुठेतरी गुल. कुठं गुल काय माहिती. वेळ आहे, नियोजन आहे, सांगितलेलं आहे, हा इन्व्हेस्टमेंट आणणार आहे, उद्योगाला चालना मिळाली पाहिजे आणि ड्रायव्हरचं काम आहे तुझं काम तू नीट कर. हा गुल कुठेतरी काय आपल्याला तंबाखू चोळायला कुठल्या तरी पुलाखाली गेला का. ड्रायव्हर गुल. हॉटेलच्या स्टाफला घाम फुटतो आणि ते या उद्योगपतीला सॉरी करत सांगतात की कोपऱ्यावर आमच्या AC टॅक्सी तयार सुरू झाल्यात मुंबईमध्ये, तुमच्याकरता मागवतो, बिल आमचं आहे, डोंट वरी, बिल आमचं आहे. तो शांत उभा आहे. जपानी उद्योगपती शांत उभा आहे 2 कारणांच्यामुळे. एक कारण, भारतात येण्यापूर्वी जपानमध्ये त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे. व्हॉट टू एक्सपेक्ट, की भारतात गेला असता अपेक्षित काय धर, त्याला त्याच्या ट्रेनिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर्व्हिसेस वेळच्या वेळी काम करतील असं नाही, लोक शब्द देतील पाळतील असं नाही, करतो म्हणतील करतील असं नाही, तू मनाने शांत राहायचं. हे त्याचं तिकडं ट्रेनिंग येऊनच तो भारतात आला. एक कारण. आणि दुसरं कारण, ताणाच्या परिस्थितीतही चित्त शांत कसं ठेवायचं हे तो मुळात शिकला भारताकडनंच. पण ज्या काळाचं सांगतोय तेव्हा भारत विसरल्यासारखा झाला होता, पण त्याच्या लक्षात होता झेन म्हणजे ध्यान, योगाचं शास्त्र, आणि कामाच्या करताना शांत चित्ताने काम कसं करत राहायचं, म्हणून तो शांत उभा आहे तिथं. येते त्याच्याकरताची ब्लू टॅक्सी. हा तिच्या मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसतो आणि पहिलं वळण वळून मुंबईचा सुप्रसिद्ध मरीन ड्राईव्ह, क्वीन्स नेकलेस म्हणून उल्लेख होतो. किती जणांच्या लक्षात आहे मला माहीत नाही की त्या रस्त्याचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता. मला नाही माहिती किती जणांना माहिती आहे. पण त्या मरीन ड्राईव्हला असं वळण घेऊन ती कार निघते, तशी याच्या ह्या टॅक्सीच्या शेजारने एक जपानी कार अतिशय वेगात ओव्हरटेक करून टॅक्सीला ओव्हरटेक करून पुढे जाते, कुठली तरी मित्सुबिशी वगैरे. हा जपानी उद्योगपती मागच्या सीटवर बसून टाळ्या वाजवत आणि एक आनंदाने म्हणतो, जॅपनीज कार, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. आपला जो ड्रायव्हर आहे, बिहारी असेल, सरदार असेल, मराठी सोडून कोणीही असेल, मराठी माणूस बेरोजगार राहील पण टॅक्सी नाही चालवणार. तो काय जो कोणी असेल एखाद दुसरा मराठी, पण तो हा हो करतोय, चालवतोय टॅक्सी. पुढच्या 1-2 मिनिटात एअर इंडियाची बिल्डिंग क्रॉस होते, तोवर एक 5-7 गिअरची मोटरसायकल, कावासाकी वगैरे, बुलेटच्या बंदुकीच्या गोळीसारखी अशी त्या टॅक्सीला ओव्हरटेक करून पुढे जाते. हा जपानी उद्योगपती पुन्हा आनंदाने जॅपनीज मोटरसायकल, व्हेरी फास्ट करत सांगत जातो. आपला ड्रायव्हर हो करतोय. गिरगाव चौपाटीवर लोकमान्यांचा पुतळा आहे, त्या चौकांमधनं पास होताना गुड्स कॅरियर, ट्रकचं टोयोटा गुड्स कॅरियर पण त्या टॅक्सीला ओव्हरटेक करून पुढे जातो. आणि तो जपानी उद्योगपती पुन्हा जॅपनीज गुड्स कॅरियर, व्हेरी फास्ट करत ती गाडी एअरपोर्टवर पोचते. ड्रायव्हर सामान डिकीतनं काढतो. जपानी उद्योगपती विचारतो बिल किती. ड्रायव्हर शांत चित्ताने सांगतो 10,000 रुपये. जे दचकतो तो की अरे, त्याला त्याचं मी जे ट्रेनिंग झालेलं आहे सांगितलंय, त्याच्यात त्याला नरिमन पॉईंटच्या हॉटेलवरनं एअरपोर्टवर मुंबईला टॅक्सी जायची असेल तर तिला AC टॅक्सीला सुद्धा किती पडतील, तर फार तर 500 रुपये. आणि त्याला हे ट्रेनिंग दिलंय की सावध राहा, सगळे व्यवहार लोक गंडवतील, सांगतील एक, दुसरंच करतील, फसवतील तुला, तर सावध राहा. म्हणून आपला ड्रायव्हर जेव्हा शांत चित्ताने सांगतो बिल झालं 10,000 रुपये, जपानी उद्योगपती म्हणतो एवढं कसं काय. ड्रायव्हर म्हणतो इंडियन मीटर, व्हेरी फास्ट. आपण सगळे हसणार आहोत याची मला खात्री आहे. 1-1.5 मिनिटात आणखी एकदा हसू. एक माणूस मरतो,
स्वर्गात का नरकात 15 सेकंदात कळेल. त्याचा चित्रगुप्त हिशोब करतो आणि सांगतो की थोडी पापाचा डेबिट बॅलन्स जास्ती आहे, तुम्हाला जरा नरकात जावं लागणार आहे. पण लिबरलायझेशन नरकात पण आलंय, त्यामुळे कस्टमरला चॉईसेस ऑप्शन खूप आहेत. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत, तुम्हाला चॉईस आहे कुठल्या नरकात जायचं. हा माणूस म्हणतो नरकात जायचं तरी जायचं तर अमेरिकन नरकात जाऊ. ते भारतीय मनाला पडलंच आहे ना. सगळा विकास काय तो अमेरिका, सगळे अक्कलही काय ते वेस्ट इन जनरल आणि अमेरिका इन पर्टिक्युलर. आणि एकदा ते ग्रीन कार्ड मिळालं आणि आता H1Bचा ट्रम्पनी काहीतरी प्रॉब्लेम ठरतात, जणू काहीतरी भयंकर संकट आपल्याच सगळ्यांच्यावर आले. तिकडे जाणे, तिकडेच हे सगळं म्हणजे धन्यता. हा माणूस म्हणतो नरकात तर अमेरिकन नरकात जाऊ. आणि तो विचारतो की मला आधी पाहायला परवानगी आहे का सर्वे, की जरा मला. तर त्याला सांगतात आहे परवानगी, पाहून घे. तो अमेरिकन नरक पाहायला जातो. बाहेर त्याचं स्वागत करायला एक टिपिकल अमेरिकन तरुणी ब्लॉन्ड हसतमुख कोलगेट स्माइलनी त्याचं स्वागत. हातामध्ये असं आर्ट पेपरवर असलेलं 4 कलरचं ब्रोशर देते की आमच्या नरकाचं वर्णन काय. आणि तो पाहतो की आईशपथ तो नरक म्हणजे असं काटेरी खिळ्यांवर बसवतात माणसाला. काटेरी एक चाबूक आहे, काटेरी दाते असलेला, त्यांनी एक जण झोडपतो आणि जे काही तुमचं वाटोळ झालं त्यानंतर तिथं लोळागोळा होऊन पडलात की तुम्हाला एका खुर्चीत बांधून घातलं जातं आणि 10,000 व्होल्टचा शॉक दिला जातो. आता त्याला हे ऐकूनही त्याला अंगावर काटाच येतो की नको बा, हा नरक नको. अमेरिकन असला तरी हा नरक नको. बरं, मग त्याच्या पाठोपाठ भारतीय मनाला काय आकर्षण आहे. एकूण युरोप, कदाचित त्यातही विशेषतः जर्मन, सगळ्या जर्मन गोष्टी ग्रेट असतात. जर्मन व्हेकल्स, मर्सिडीज वगैरे, जर्मन फार्मास्युटिकल्स, जर्मन खेळसुद्धा, टेनिस, हॉकी, फुटबॉल. जर्मन माणसाला जर्मन भाषेचा जबरदस्त अभिमान आहे, याचा आपल्याला अभिमान असतो. जाता जाता कोणी म्हणला की मग तसाच अभिमान आपल्याला आपल्या भारतीय भाषांचाही असायला पाहिजे की मराठी सकट, की लगेच अक्कल शिकवणार आहेत की ही म्हणजे संकुचितता आहे, हे म्हणजे डिव्हिजिव्ह. हा माणूस म्हणतो ओके जर्मनी. तिथे जातो, चौकशी करतो. त्याला कळतं की जर्मनीतला जो काही जर्मन नरक आहे, काटेरी आसन, काटेरी कात्याच्या चापकाने फोडून काढणे आणि नंतर इलेक्ट्रिकचा शॉक. हा म्हणतो युरोपचं अमेरिकनायझेशन झालंय की सगळे अमेरिकन प्रॉडक्ट्सच युरोपमध्ये येतात, युरोपला स्वतःचं आता काही उरलेलं नाही, जाऊ दे म्हणतो. मग त्याच्यानंतरचं फॅसिनेशन फार तर जपान, की जगातला विकसित देश कशाला म्हणायचं. भले एक आशियातला असा देश की जो जागतिक स्पर्धेला पुरून उरला आणि एका पिढीच्या अंतरात तो मध्ययुगातनं आधुनिक युगात आला. नवे त्यावेळच्या जागतिक महासत्तांशी तुलना स्पर्धा करत स्वतः जपानच एक जागतिक महासत्ता बनला. आपण जपानी नरकात जाऊ. तिथंही विचारतो सेम वर्णन. काटेरी आसनावर बसवणे, काटेरी दात्याच्या चापकानी फोडून काढणे आणि नंतर लोळागोळा झाल्यावर खुर्चीत बांधून घालून 10,000 व्होल्टचा शॉक. हा म्हणतो हे सगळे जागतिकीकरणाचे परिणाम आहेत. ते सगळीकडचा नरक आता एकसारखाच. आपण डोळ्यासमोर थोडा भूगोल आणला तर अमेरिकेकडनं, जर्मनीकडनं जपानकडे जाताना उजवीकडे तुमची माझी भारतमाता दिसते भौगोलिक. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमीचा तारा. तसं त्यांनी अमेरिकेकडनं, जर्मनीकडनं जपानकडे जाताना पाहिलेलं असतं उजवीकडे भारताचा नरक. तिथे खच्चून गर्दी असते, रांगाच्या रांगा लागलेल्या, खच्चून गर्दी. आणि जपानच्या नरकाची माहिती घेतल्यावर त्या माणसाला वाटतं अरे वा, भारताच्या नरकाच्या दारात किती गर्दी होती बघा. आमचा एक तरी प्रॉडक्ट वर्ल्ड क्लास आहे. जगामध्ये कशी डिमांड आहे ह्याला बघा. म्हणून शेवटी तो त्या भारताच्या नरकाच्या तिथे येतो गर्दीमध्ये. आता खच्चून गर्दी,
कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, बोंबाबोंब कोणालाच काय माहिती नाही, कसलं आले 4 लेटर ब्रोशर आणि कसली आले स्वागत करणारी तरुणी, कशाचंच काय माहिती नाही. बरं, हे त्याला वेगवेगळ्या काहीतरी रांगा दिसतात, लोक काहीतरी वेगवेगळी आहेत, काहीतरी थोडं तो चौकशा करतो, ते त्याला कळतं की थोडे पैसे जास्ती दिले की मागणं पटकन तुम्हाला एंट्री मिळते. असं त्याला चौकशा करताना पाहून एक जण त्याला म्हणतो, जरा नवे दिसताय. तर तो सांगतो, हो जरा आत्ताच मेलो मी, सर्वे करतोय जरा अजून. आणि तो म्हणतो, एवढी गर्दी कशामुळे, काय आहे हा नरक, भारताचा नरक म्हणजे काय आहे. मग आधीपासून जे वेटिंगमध्ये खूप काळ आहे त्यांनी आधी माहिती घेतलेली आहे, ते सांगतात की काटेरी आसनावर बसवलं जातं, काटेरी दात्याच्या चापकानी फोडून काढणारा एक माणूस येतो, तुम्हाला बडवतो आणि लोळागोळा झाल्यानंतर तुम्हाला एका खुर्चीमध्ये बांधून 10,000 वोल्टचा शॉक ऐकतो. म्हणतो की काही वेगळं नाहीच आहे, काही वेगळं, अरेच्छा हे सगळं एकच, काही वेगळं नाहीच आहे. असं तो म्हणल्यावर त्याला तिथला जो अनुभवी माणूस आहे तो म्हणतो की मला वाटलंच होतं तुम्ही नवे आहात, तुमच्यापाशी जरा माहिती कमी आहे. हा माणूस विचारतो, काय झालं. तो आधीचा अनुभवी माणूस आहे तो सांगतो की ते काटेरी खिळ्यांचं आसन आहे, पण सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यातले खिळे काढून कधीच आपल्या घरच्या खुंट्यांना ठोकलेत. चापकानी फोडून काढायला माणूस नेमलाय, पण तो कामावर येतच नाही. तो फक्त महिन्याच्या 1 तारखेला त्याचा पगार आहे तेवढ्यापुरता येतो आणि जातो. तो कोणी अडवला तर संप करतो. आणि शेवटी तुम्हाला 10,000 वोल्टचा शॉक द्यायला खुर्चीत बसवलं जातं, पण MSEBचं लोड शेडिंग चालू आहे. मित्र हो, जोक म्हणून हे कितीही उत्तम असले तरी ॲक्च्युली हे भारतपणाचा इन्सल्ट आहे. अति झालं आणि हसू आलं पद्धतीने आपण, हा आमचाच देश, त्याच्या चालणाऱ्या सिस्टीम्स, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सोयी, त्याची वर्क कल्चर की माणसं कामं करतायत त्याची, सगळ्याचं विदारक दृश्य दाखवणारे हे 2 जोक आहेत. आज तुम्हाला ते सांगताना मला आनंद आहे की आता ते केवळ जोकच राहिलेत. आता भारत बदललेला आहे आणि बदलतो आहे. अजून खूप पुढे जायचं आहे, करण्याचं काम खूप आहे. म्हणून तर भारत 2047 म्हणायचं आहे की स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होताना आपलं स्वप्न काय पाहिजे याचं एक शब्दाचं वर्णन आहे, विकसित भारत. मग त्यामध्ये जर काल परवाचे रस्ते 1.5 ट्रक एवढे आणि तेही खात्या खळगांनी भरलेले, अजूनही प्रॉब्लेम आहेत. हा, मलाच पुण्याहून कोल्हापूरला पोचायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागला. आज मध्ये लागायचा कमी, झाला होता मध्ये तो कमी, पुन्हा ठिकठिकाणी कामं चालू झाली, मग डायव्हर्जन्स आहेत, मग काय असतील ते. हे मान्य केलं तरी मला वाटतं कोणीही नाकारू शकणार नाही की गेल्या साधारण 11 वर्षात देशाच्या पायाभूत सुविधांची सुद्धा प्रचंड प्रगती झालेली आहे. कुठलाही डेटा, कुठलंही स्टॅटिस्टिक्स, तेव्हा रस्त्यांची क्वालिटी सुद्धा भारताच्या, आपल्या रेल्वेंची क्वालिटी, आपली विमानांची सर्व्हिस आणि त्याची क्वालिटी, म्हणजे हे सगळं असतं लॉजिस्टिक्स. हे सगळं की ह्या सुविधा नीट असल्या तर अर्थव्यवस्थेचा विकास गतीने होतो. मला जगभर प्रवास करायची भरपूर संधी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिकेत सुद्धा भरपूर प्रवास, युरोप, ब्रिटन, स्कॅन्डिनेव्हियन देश, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जपान, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे सगळे विकसित देश. त्या देशांमध्ये प्रवास करताना माझ्या काळजाची कालवा कालव व्हायची, विंचू चावायचे, दुःख वाटायचं की काय कमाल आहे सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची, आणि आपली अजून दैन्यावस्थान कधीही दूर व्हायची. आणि आपल्या जी जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी, वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर कधी आपल्याला जमेल का. असे माझेच अनेक मित्रमैत्रिणी अमेरिकेत, तिथल्या कॅलिफोर्नियात
त्यातल्याही सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्वतः आंत्रेप्रेन्युअर्स आहेत, त्यांच्या कंपनीज आहेत स्वतःच्या, ते अमेरिकनांना जॉब देतात आणि वेळोवेळी मला प्रेमाने कधी तिथे बोलवतात. ही जी सिलिकॉन व्हॅली म्हणून जो एरिया आहे, तिथून सॅन फ्रान्सिस्कोला जाताना खाडी ओलांडावी लागते आणि त्यावर अमेरिकन इंजिनियर्सनी तयार केलेला एक अफलातून पूल आहे, बे ब्रिज असंच नाव आहे त्याला. आणि त्या सिलिकॉन व्हॅलीला बे एरिया म्हणतात आणि कनेक्ट करणारा सॅन फ्रान्सिस्कोला म्हणून बे ब्रिज, त्याचं नावच आहे बे ब्रिज. मी आयुष्यात पहिल्यांदा त्या बे ब्रिजवरनं जाताना माझ्या हातातला हँडीकॅम काढून असं फुल शूटिंग केलं की हे आउट ऑफ दिस वर्ल्ड, भारतीय नात्याने आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे. आणि मनाला हा प्रश्न 1000 वेळा त्रास द्यायचा की अशा पायाभूत सोयी माझ्या या भारत देशात कधी दिसतील का. कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की आता त्या दिसू लागल्या तर आहेत. वाटचाल खूप करायची, मी पुन्हा पुन्हा म्हणेन. पण अजून आता जर मला कामासाठी पुण्याकडून मुंबईकडे जायचं असलं तर नुसता कुठला तरी एक पुणे मुंबई एक्सप्रेसवे नाही आहे. पुढचा ज्याचं अटलजींनी स्वप्न पाहिलं तो डायमंड, दिल्ली मुंबई चेन्नई कलकत्ता मुंबई आणि शिवाय दोन्ही क्रॉस करणारा आणि तऱ्हातऱ्हांच्या पायाभूत सोयींच्या मधली वाढलेली सुविधा. आता तर दक्षिण मुंबईत जर जायचं असेल मंत्रालयात वगैरे, मला पुण्याहून येऊन कामासाठी काही, त्यामुळे एक्सप्रेसवेलाच एक फुटतो आणि नाव सुदैवाने ज्याला अटल सेतू ठेवले. अटल सेतूवरनं जाताना मला सिलिकॉन व्हॅलीमधल्या त्या बे ब्रिजची कायम आठवण होत राहते की भारताच्या उत्थानाची सुरुवात तर दिसते आहे इथे. पुन्हा पुन्हा मी म्हणतोय की वाटचाल आपल्याला खूप काही करायची आहे अजून. कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्लेसन्सी म्हणतात, तृप्त होणे, म्हणणे की भारत जागतिक महाशक्ती बनलाच आहे, बनेल, बनायला पाहिजे. आपण सगळ्यांनी सुद्धा त्यासाठी आपापल्या परीने काम केलं पाहिजे, पण काम अजून भरपूर करायचं आहे. त्या व्हिजनचं नाव आहे विकसित भारत 2047. की आपल्याला तुमचा माझा भारत देश काय पाहिजे, एका शब्दातलं वर्णन आहे विकसित. आणि मग खरंच आहे की सर्वार्थानी विकसित म्हणजे काय, तर त्या विकासाचं पहिलंच पाऊल तर भौतिक विकास आहे. त्याला कमी लेखून नाही चालणार आहे. भौतिक विकास तो म्हणजे या देशाचा GDP, सकल राष्ट्रीय उत्पन्न उत्तम पाहिजे. नुसता GDP उत्तम असूनही चालणार नाही, दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा GDP पण चांगला पाहिजे. नुसतं त्याला सुद्धा विकास म्हणता येणार नाही, तर आर्थिकदृष्ट्याही आणि नंतर सामाजिकही दृष्ट्या समाजाच्या सर्व घटकांकडे विकासाची फळं समानपणे पोचली पाहिजेत. म्हणजे विकसित भारत 2047च्या स्वप्नात भारताचा GDP आहे खूप मोठा, पण तो मुठभरच लोकांच्या हातात आहे आणि उरलेला मोठा समाज अजूनही टाचा घासत तौलनिक दारिद्र्यामध्ये जगतोय. हे विकसितचं आपलं स्वप्न नाही आणि असता कामा नये. विकसितच्या आपल्या स्वप्नामध्ये की माणूस म्हणून सर्व नागरिकांना स्वतःच्या पायावर सन्मानाने जगता येतंय, एवढं तर आर्थिक चक्र चालणारं, ह्याला तर मी पहिलं पाऊल म्हणतोय विकसित भारत. त्यामुळे पहिल्या पावलातच आहे उत्तम पायाभूत सोयी, उत्तम तऱ्हांच्या ज्या सर्व्हिसेस वेगवेगळ्या, सामान्य माणसाचं जीवन ज्याच्याशी संबंधित आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व्हिसेस आहेत तऱ्हातऱ्हांच्या, या सगळ्या उत्तम असायला पाहिजेत. सरकारी यंत्रणेत सुद्धा लोकांची कामं वेळच्या वेळी झाली पाहिजेत आणि ती भ्रष्टाचार न होता झाली पाहिजेत. हे विकसित भारताचं लक्षण आहे. हे याशिवाय विकसित म्हणता नाही येणार आहे. तेव्हा भौतिक विकास आणि त्या विकासाची समान फळं समाजाच्या सर्व घटकांना मिळणे, हा तर स्टार्ट आहे, हा फक्त पहिलं पाऊल आहे.
भारताच्या भारतपणाचं वैशिष्ट्य आहे की आपण नुसत्या भौतिक विकासाला विकास म्हणत नाही. भौतिक हवाच, याचा अर्थ भौतिक विकास नको, आपण दारिद्र्यात राहू आणि मन आणि बुद्धीचा मात्र विकास करू, हे विकासाच्या व्याख्येत नाही बसणार. तेव्हा विकसित भारतचं पहिलं पाऊल भौतिक विकास सुद्धा, GDP सुद्धा आपला जागतिक ह्यांच्यात तोडीस तोड पाहिजे. पर कॅपिटा GDP दरडोई सुद्धा उत्तम पाहिजे. आणि ज्याला विषमतेचा निर्देशांक म्हणतात, तर ती विषमता आर्थिक सुद्धा कमीत कमी होऊन विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांना मिळतायत असं चित्र असायला पाहिजे. एखाद्या गाण्याचं ध्रुपद असावं तशा माझ्या ओळी येत राहणार पुन्हा पुन्हा, की ते व्हायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा वाटचाल अजून करायची आहे, पण ते व्हायला सुरुवात झाली. 1960-70च्या दशकात जगातल्या अर्थतज्ञांनी ज्या देशाला वाया गेलेली इकॉनॉमी, बास्केट केस इंग्लिश शब्द आहे, बास्केट केस, की त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण केलं आणि म्हणाले या विकसित अर्थव्यवस्था आहेत. दुसऱ्या ह्या काही आहेत की त्या विकसित नाही आहेत, पण यांना योग्य पावलं उचलली, योग्य भांडवलाचा पुरवठा केला, त्यांचा मनुष्यबळ विकास केला, तर ते विकसितच्या टप्प्यात येऊ शकतील. आणि तिसरा वर्गीकरण होता ABC, ॲक्च्युअल सांगतोय ABC. तिसरा C म्हणजे टाकाऊ, बास्केट केस, की हे वाया, ह्यांचं काय नो होप्स, ह्यांच्यातनं काय, त्याच्यात भारत होता. तो भारत आता जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. भारतीय नात्याने आपण टाळ्या वाजवल्या इथपर्यंत बरोबरच आहे. त्या टाळ्या तशाच ठेवून आणि तरी लक्षात ठेवू की चौथी ह्याच्यातही काही विशेष नाही अजून. बरोबर आहे की वाटचाल चालू आहे. आता जपानला मागे टाकून आपण झालो चौथी, थोड्याच अंतराने आहे. आणि जाणकारांना माहिती आहे की 2026च्या डिसेंबरपर्यंत 3 पण होणं शक्य आहे, कारण आपल्यावर जर्मनी आहे पण अंतर खूप कमी आहे. आणि भारताचा आत्ताचा सुद्धा विकासाचा दर लक्षात घेतला तर अभ्यास करणाऱ्या इकॉनॉमिस्ट, अर्थशास्त्रज्ञांना मान्य आहे की बहुधा डिसेंबर 2026च्या आसपास भारत जर्मनीलाही मागे टाकेल आणि जगातली टॉप 3 ची अर्थव्यवस्था बनेल. याचा आनंद बाळगतानाही मी म्हणेन की लक्षात ठेवूयात आपण की शेवटी आत्ता चौथा किंवा तिसरा जरी म्हणत असलो भारत आपण, तरी तो 140 कोटींचा GDP आहे. आणि जर आपण जपानला आत्ता थोडं मागं टाकलं तर लक्षात ठेवूयात की जपानची लोकसंख्या 12 कोटी आहे. 12 कोटीचा देश जेवढी संपत्ती निर्माण करतो तेवढी 140 कोटींचा देश करतो. आता लक्षात येईल की GDPचा आकडा नुसता जरी मानला तरी आपल्याला समाधानाला अजिबात जागा नाही आहे, कारण की हा GDP 140 कोटींचा आहे. म्हणजे एक विकासाचा आर्थिक जर मानायचा झाला निर्देशांक तर मोजायला पाहिजे पर कॅपिटा GDP दरडोई. तो जपान अजूनही कुठल्या कुठे आहे आपल्या पुढे. मग जपान तर 12 कोटी आहे, जो जर्मनी अजूनही थोडा वर आहे आपल्या. आणि GDP हा स्टँडर्ड मानलं तर मी सांगितलं की अर्थशास्त्रज्ञ मान्य करतायत की डिसेंबर 2026 पर्यंत भारत जर्मनीलाही ओव्हरटेक करेल आणि जगातली टॉप 3. पण मित्र हो, जर्मनीची लोकसंख्या साधारण 6 कोटी आहे. 6 कोटी आहे. 5 सेकंदाचा पॉज मी मनात ते उतरायला थांबलो की 6 कोटींचा देश जेवढी संपत्ती निर्माण करतोय आज त्यापेक्षा कमी 140 कोटींचा भारत करतोय. हे फक्त आपली वाटचाल कुठे असायला पाहिजे ह्याबद्दल आहे. तेव्हा विकसित भारतचा पहिला घटक अर्थव्यवस्था. दुसरा घटक अर्थातच समर्थ भारत हे स्वप्न आहे त्या विकसित मधलं, की समर्थ भारत. समर्थ भारतचंही वर्णन मी आणखी एका शब्दाने करेन की जे 2020 पासून देशांनी स्वीकारलंय धोरण. त्याचं नाव आहे
आत्मनिर्भर भारत. क्या 2047 कुठे वाटचाल करायला पाहिजे? तर अरे हा अख्खा 140 कोटींचा खंडप्राय भारत देशच जणू एक परिपूर्ण विश्व आहे. हे नुसतं भावनिक वाक्य नाही आहे. आर्थिक विकास की ज्यामध्ये आपली लोकसंख्या हे आपलं बळ आहे. कारण आपली 65% जास्ती लोकसंख्या वयवर्ष 35च्या खालची आहे. आणि हे चित्र अजून पुढची 25 वर्ष टिकणार आहे. इंग्लिश नाव याला आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड, की तरुण आहे हा भारत देश. या हातांना जर काम पुरवता आलं तर आपला GDP विकासाचा दर पण 10% राहणार. तसा तो 10% राहिला तर 1981 ते 2011 या 30 वर्षात जे चीननी करून दाखवलं ते आता चालू आणि येणाऱ्या 25 ते 30 वर्षात भारत करू शकतो, शकला पाहिजे, तर तो विकसित भारत आहे. चीननी 1981चे जर आकडे आपण पाहिले तर भारत चीनपेक्षा विकसित होता. 1981 भारताचा GDP चीनपेक्षा जास्ती होता. त्यावेळी आपली लोकसंख्या सुद्धा चीनपेक्षा कमी होती, म्हणून दरडोई उत्पन्न सुद्धा आपलं जास्ती होतं. पण चीननी 1981 मध्ये ही जी तथाकथित समाजवादी आर्थिक धोरणं, सरकार नियंत्रण अर्थव्यवस्थेवर आणि खाजगी उद्योजकांचं नरडं आवळणे, ही धोरणं बदलली. अजूनही चीनवर पकड ते कम्युनिस्ट पार्टीचीच आहे, पण अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी खुली अर्थव्यवस्था आणली. 30 वर्ष न चुकता 30 वर्ष चीनचा विकासाचा दर डबल डिजिट म्हणजे 10%पेक्षा जास्ती होता. ह्याला चमत्कार म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये ह्याला चमत्कार म्हणतात. असा चमत्कार आधी दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यांचं वर्णन एशियन टायगर्स म्हणून केलं जातं, म्हणजे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, थायलंड, असे काही कोरिया, साऊथ कोरिया, त्यातला साऊथ, हे मिळून यांना एशियन टायगर्स. एक वेळ आहे की यांचा विकासाचा दर होता 10%, पण अरे ते एवढेसे देश आहेत, तो टायनी, एवढ्याशा आहेत त्या इकॉनॉमीज. खरं तुल्यबळ चीन आहे. आकार, प्राचीन संस्कृती, लोकसंख्या आणि जी काही विकासाचा टप्पा होता, पण त्या चीननी बघता बघता जो गती पकडली, त्यांनी 81 ते 2011 चीनचा विकासाचा दर 10%पेक्षा जास्ती होता. आजच्या तारखेला चीन जगाची महासत्ता आहे. ती अमेरिकेच्या नजरेला नजर भिडवून उभी आहे. आणि चीनचा GDP डॉलरच्या भाषेत $19 ट्रिलियन आहे. आपण आत्ता कुठे $3 ट्रिलियन टच करतो किंवा क्रॉस करू. चीनचा GDP आपल्या 6 पट आहे. म्हणजे आपली स्पर्धा सुद्धा जागतिक पातळीला आहे, पण ती चीनशी सुद्धा आहे. आणि ती नुसती आर्थिक नाही आहे ती स्पर्धा, आर्थिकपेक्षा राजकीय आहे, त्यापेक्षा सांस्कृतिक सुद्धा आहे. कारण शेवटी एका बाजूला चीन एक हुकुमशाही देश आहे, टोटॅलिटेरियन, सर्वंकषवादी. तिकडे शाणपणा नाही पाहिजे, कम्युनिस्ट पार्टीचं तिकडे प्रभुत्व आहे. त्या कम्युनिस्ट पार्टीचंही अगदी मुठभर लोक, पॉलिट ब्युरो, ह्यांच्या हातात सगळी सत्ता आहे. आजच्या तारखेला ती सगळी सत्ता त्या शी जिनपिंग नावाच्या एका व्यक्तीत सगळी सत्ता एकवटलेली आहे. पण सर्वंकषवादी हुकुमशाही राजकीय व्यवस्था असल्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये तरी वाटतं की चीन विकासाचे निर्णय आणि अंमलबजावणी जास्त गतीने करू शकते. आपल्याला लोकशाहीमुळे पावला पावलावर अडचणीत असं वाटू शकतं शॉर्ट टर्ममध्ये. माझे चीनमध्येही प्रवास झालेले आहेत. तुम्ही लोक गेले 1-2 दिवस हाँगकाँगमध्ये जी आग लागली आहे आणि ते भीषण बातम्या तुम्ही ऐकत असाल, तर मी अनेकदा हाँगकाँगलाही, चीन मेनलँडसुद्धा, तर त्या हाँगकाँगच्या समोर मधली खाडी नदी मिळते तिथे येऊन, पर्ल नदीला नाव. हाँगकाँग ते बेट आहे, पलीकडे जो मेनलँड चायना, तिकडं 1991-92 मध्ये तो दलदलीचा प्रदेश होता.
सगळी पुडॉंग नाव आहे त्याचं, पुडॉंग. 1991 दलदलीचा प्रदेश. कम्युनिस्ट पार्टीने 91मध्ये ठरवलं की हाँगकाँगच्या उरावर सुपर हाँगकाँग उभं करायचं, की हाँगकाँग आता झोपडपट्टी वाटली पाहिजे असं अप्रतिम समोर उभं करायचं. 1991. माझा पहिला झालेला चीनचा दौरा 2007 आहे. 16 वर्ष. हां, श्वास रोखून ऐकून ठेवा. की डोळ्याला तर दिसणारं सत्य आहे की चीननी समोर सुपर हाँगकाँग उभं केलं आहे. आता हाँगकाँग म्हणजे खरंच झोपडपट्टी वाटते, आणि तर समोर पुडॉंगवर जे 16 वर्षापूर्वी जिथे दलदल होती आणि रोगराई आणि किड्यांचा प्रदेश मानला जायचा, तो बघता बघता बदलून कुठल्या कुठे विकासाचा नेऊन ठेवला. कारण एकदा चीनी कम्युनिस्ट पार्टीने निर्णय घेतला, शहाणपणाच नाही पाहिजे, वरवंटा फिरेल, लोकांचं वाटोळ होईल, विरोध करायला उभे राहिलात, मरताल, कधी मराल, काय मूलभूत हक्क नाहीत, राज्यघटना नाही, तिकडे टाकलं जाईल, तुरुंगात दिलं जाईल, फेकून कुठेही तुझे नाहीसेच होतील, माहीत नाही. 16 वर्षात हाँगकाँगला फिकं पाडेल असं उभं करून दाखवलं. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आहे, ते बरोबरच आहे असं माझं म्हणणं आहे. पण मग लोकशाही प्रक्रियेमध्ये विकासाच्या अनेक प्रकल्पांना मध्ये मध्ये बाधा येत राहतात. आजच्या तारखेला जगातलं सर्वात मोठं धरण चीनमध्येच आहे. त्याचं नाव 3 गॉर्जेस डॅम, तो पण मला पाहायला मिळाला आहे. चीनच्या ज्या 2 मुख्य नद्या, हो हँग हो असा आपला त्याचा भारतीय उच्चार आहे, चीनी उच्चार होतो ख्वांग, आणि दुसरी यांगझे. तर हा 3 गॉर्जेस डॅम त्या यांगझे नदीवर बांधलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा. 3 गॉर्जेस डॅमचं बॅकवॉटर्स 500 किलोमीटर मागे जातं. त्या बॅकवॉटर्सच्या टोकाला चोंगसी म्हणून गाव आहे, प्रचंड विकसित. मला सगळं पाहायला मिळाले. ते पाहताना सुद्धा मनात असायचं की भारताने ठरवलं सरदार सरोवर प्रकल्प नर्मदेवर उभा करायचा, आणि ज्यांनी मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि अख्खा गुजरातच्या दुष्काळी भागासहित, म्हणजे वाळवंटच आहे, कच्छचं वाळवंट, आणि राज्य म्हणून महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात वॉटर स्ट्रेस्ड राज्य आहे, की पाण्याची दरडोई उपलब्धता कमी आहे. पण सरदार सरोवर झालं तर किती प्रचंड विकास होईल. मला लक्षात आहे की विषय 1973च्या आधीपासून चालू आहे. मला लक्षात राहायचं कारण त्यावेळी गुजरातमध्ये एक भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभं राहिलं, त्याचं नाव होतं नवनिर्माण आंदोलन. आणि मी पण एक कार्यकर्त्या नात्याने त्या सगळ्यांना जाऊन त्यावेळी भेटलो होतो. त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांची माझी भेट झाली होती. इथे खूप प्रेमाने ज्या पुस्तकाचा उल्लेख झाला, अस्वस्थ दशकाची डायरी, आणि मराठीचे प्राध्यापक सुधीर जोशी अतिशय प्रेमाने भेटले, त्या पुस्तकाचा त्यांनी संदर्भ दिला. चिमणबाईंची मुलाखत त्या पुस्तकात आहे. आणि चिमणबाई असं माझ्याशी बोलताना सरदार सरोवर प्रकल्पाचं स्वप्न सांगतायत की ते झालं तर रंगरूप बदलेल. कोणाला मी दोष देतो असं नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की त्याचा विरोध करणारी आंदोलनं उभी राहिली. विषय वेळोवेळी सुप्रीम कोर्टांपर्यंत गेले, सुप्रीम कोर्टांनी स्थगित्या दिल्या. आणि साधारण हे आकडा मी एक्झॅक्ट नाही सांगतोय, पण प्रमाण बरोबर सांगतोय मी, रेशो प्रमाण बरोबर सांगतोय की जर जो मूळचा प्रकल्प 1,00,000 कोटी मध्ये झाला असता, तो एव्हाना 15,00,000 कोटीच्या पलीकडे पोचला. आता झाला पूर्ण, पण तो 15,00,000 कोटीच्या पलीकडे पोचला. म्हणणारे काही जण म्हणतात की चीनचा विकास गतिमान झाला कारण चीनची राजसत्ता आणि राज्यव्यवस्था हुकुमशाहीची आहे, आणि आपला विकास कमी गतीने होतो कारण आपण लोकशाही आहोत, इथे निर्णय व्हायला वेळ लागतो, तऱ्हातऱ्हांच्या अडचणी येतात, राज्यघटना आहे, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका अशी कामाची विभागणी आहे. शिवाय लोकांना मूलभूत हक्क आहेत. कोणी एक नागरिक सरकारला फरफटवत न्यायव्यवस्थेकडे घेऊन जाऊ शकतो, न्यायव्यवस्था त्याचा ऐकू शकते. म्हणणारे काही जण म्हणतात की त्यामुळे आपल्या विकासाची गती
काय म्हणतायत मला समजत असतं, पण मी सहमत होऊ शकत नाही. मी एवढंच सांगतो की विकसित भारत 2047च्या दृष्टीने असेल तर आपल्या समोरच्या आव्हानाचं नाव आहे की लोकशाही, भारताची लोकशाही चीनच्या हुकुमशाहीपेक्षा कार्यक्षम करून दाखवणे हा चॅलेंज आहे. कारण की लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि त्या व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, त्या व्यक्तीला हक्क आहेत, त्याची कोणी किंमत करू शकतं का सांगा? किंमत करू शकतं. चीनमध्ये सामान्य नागरिकाला काही हक्क नाही. चीनची राजधानी बीजिंग 13व्या शतकापासून आहे चीनची राजधानी, आणि तिथे फॉरबिडन सिटी सम्राट जेव्हा होते 1911च्या आधी, तेव्हा त्या बीजिंग मध्येच एक अख्खं शहर मानावं असं आहे की ते फक्त सम्राट आणि राज्यकर्त्या वर्गालाच होतं उपलब्ध. सामान्य माणसाला जायलाही परवानगी नव्हती. आता तो टुरिस्ट स्पॉट आहे, मला पाहायला मिळालाय. त्याला लागून प्रचंड मोठा चौक आहे, कारण ते फॉरबिडन सिटी जिथे चालू होते तिथे एक मोठं असं गेट आहे आणि त्याचं नाव आहे तियानानमेन. चीनीमध्ये तियानानमेनचा अर्थ स्वर्गाचं दार, आणि की सामान्य नागरिकाला तिथपर्यंतच यायला परवानगी आहे. ते ओलांडून तुला ते जे सम्राटाचं शहर आहे त्याच्यात आत यायला तुला परवानगी नाही. तर सामान्य नागरिकांना त्यांनी तुला काही म्हणायचं असेल तर त्या तियानानमेन स्वर्गाचं दार तिथे घंटा होती, आपल्याकडे असल्याचं काही जण बोलतात, तेवढी वाजवायची. मग कोणीतरी येऊन तुझं काय ते म्हणणं ऐकेल आणि ठरवेल. तो अजूनही आहे तियानानमेन ते द्वार, आणि समोर तो जगातला सर्वात मोठा मानवनिर्मित चौक आहे. चौक 10 लाखपेक्षा जास्ती लोक एका वेळी मावतील एवढं आहे. प्रचंड रस्ते, आणि चीनी राज्य व्यवस्थेची जी काही सभागृह आहेत वेगवेगळी, ही सगळी त्या प्रदेशात आहेत. पण 1989 मध्ये चीनी युवकांनी आम्हाला लोकशाही पाहिजे, मूलभूत अधिकार पाहिजेत, यासाठी आंदोलन केलं चीनभर, अख्ख्या चीनभर. त्याचं केंद्रच होतं हा तियानानमेन. फेब्रुवारी ते 3 जून 1989 असे जवळजवळ 4 महिने कायम त्या तियानानमेन चौकामध्ये 10 लाखापेक्षा जास्ती युवक बसलेले असायचे. बंद धरणं धरलेलं होतं. लोकशाही, मूलभूत अधिकार, खुलेपणा पाहिजे आम्हाला, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला. चीनच्या त्यावेळेच्या सरकारने ऐकलं आणि 3 जूनच्या रात्री, म्हणजे 3 आणि 4 जूनच्या मधली रात्र, रणगाडे घुसवले तिथे. आणि आपल्याच देशाचे नागरिक, पण त्यांना वॉर्निंग पण दिली. चीनी सैन्याचं जे सर्वात एलिट मानलं जातं युनिट, रेड गार्ड्स म्हणून, रेड गार्ड्सना तैनात केलं. सगळ्या देशांनी बंदुका रोखल्या आणि वॉर्निंग दिली की शेवटची संधी देतोय, चला निघा, चौक मोकळा करा, नाहीतर. आणि खरंच त्या रात्री किती जणांची कत्तल झाली याची आजपर्यंत गणती नाही. कत्तल झाली, रणगाड्याखाली चिरडून मारला त्यांना. कारण एक दिवस मधला सोडून पुढचा म्हणजे 5 जूनला त्यावेळेचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश, जॉर्ज डब्ल्यूचा वडील जॉर्ज एच बुश यायचे होते, उपराष्ट्रपती होते त्यावेळी ते. तर यांनी उद्ध्वस्त केलं सगळं ते धरणं, रणगाड्यांखाली चिरडून मारला, माणसांना गोळ्या घालून मारला. थोड्या त्याच्या काही क्लिप युट्यूबवर आहे. रक्तबंबाळ तो चौक झाला होता, पाण्याने धुऊन काढला, स्वच्छ केला. जॉर्ज एच बुशाला पत्ता सुद्धा. आजपर्यंत चीनचं अधिकृत धोरण आहे की तियानानमेन चौकातल्या घटनेबद्दल बोलायचं नाही, बोलला तरी तुरुंगात टाकलं जाईल. आपल्याला असा भारत हवाय का सांगा? मी क्लिअर आहे. एक चीनी कलेचं नाव आहे कॅलिग्राफी, इंग्लिश नाव कॅलिग्राफी. मराठीतला छान शब्द आहे अक्षरलेखन किंवा सुलेखन. आर्टिस्ट, कलाकार, त्याला जे काही मांडायचं आहे ते फक्त असे अक्षरं अशी काही काढतो
की त्यामधून असा फार मोठा अर्थ आपल्यासमोर येतो. कला म्हणून ही चीनी संस्कृती तयार झाली. तर आत्ताच्याही चीनबद्दल मी बोलत नाही. माओच्या नंतर जो चीनचा प्रमुख झाला दंग शिओफंग, त्यांनी समाजवादी धोरणं सोडून देणं चालू केलं, खुली अर्थव्यवस्था, पण त्याच्यावर कम्युनिस्ट पार्टीचं नियंत्रण असेल. तर त्यांनी चीनच्या प्रगतीसाठी, आपण म्हणूयात विकसित चीनचं स्वप्न, तर त्यांनी जी व्हिजन मांडली तिला त्यांनी नाव दिलं 4 मॉडर्नायझेशन्स. तो म्हणाला आपल्याला जर नवा चीन घडवायचा असेल विकसित, तर 4 क्षेत्रांमधलं आधुनिकीकरण पाहिजे. 4 मॉडर्नायझेशन्स: शेती, उद्योग, तंत्रज्ञान आणि शिक्षण, असे त्यांनी 4 सांगितले आणि कामाला लागले. तर चीन मधला एक जगप्रसिद्ध कलाकार आहे, वेई काहीतरी असं नाव आहे त्याचं. चीनी नावं लक्षात ठेवायला थोडी अवघड जातात. या कलाकाराचं नाव लक्षात नाही, याबद्दल मी दिलगीरच आहे, सॉरी. वेई काहीतरी असं. या फोटो आहे आता मध्ये, या कलाकाराने जाऊन त्या माओच्या फोटोच्या शेजारी पोस्टर चिटकवलं. 5th मॉडर्नायझेशन, डेमोक्रेसी. साधारण 1989. तेव्हापासून आजपर्यंत तो तुरुंगात आहे. कशासाठी? एक कलात्मक चित्र काढून पोस्टर चिटकवलं. तो भारत आपल्याला हवाय का? माझं उत्तर आहे नाही. लोकशाही आपलं बळ आहे, पण लोकशाही आपले बळ ठरायला पाहिजे. तर आपल्या समोरच्या आव्हानाचं नाव आहे की भारताची राजकीय व्यवस्था चीनच्या राजकीय व्यवस्थेपेक्षा कार्यक्षम आणि गतिशील करून दाखवली पाहिजे. ते जसं सरकारचं काम आहे, तसंच प्रत्येक सामान्य नागरिकाचं सुद्धा काम आहे की ही लोकशाही अधिक प्रगल्भ कशी करायची. तिथे या आत्मनिर्भर भारत या धोरणाचं महत्व समोर येतं. फक्त त्या युवा हातांना रोजगार मिळाला पाहिजे. ते झालं तर जीडीपी विकासाचा दर 10% जास्त. डेमोक्रेसी, लोकशाही आपलं बळ आहे. कारण इथे प्रत्येक सामान्य माणसाच्या जिण्याला सन्मान आहे. पुन्हा म्हणतोय मी की यावर काय किंमत लावताय ते काय सांगा मला. की या स्वातंत्र्याचा सौदा करून आपल्याला चीनच्या वेगाने भौतिक प्रगती हवी आहे का? माझं उत्तर आहे नाही. कारण ती केवळ भौतिक आहे. विकासाची भारतीय संकल्पना सुद्धा केवळ भौतिक पूर्ती नाहीये. जे लोकशाही मधलं मोल आहे की प्रत्येक सामान्य नागरिकाच्या जिण्याला तिथे महत्व आहे, त्याला अधिकार आहे. आपल्या समोरचं आव्हान मी म्हणेन विकसित भारतासाठी असेल तर की आपण नागरिक पासून ते राज्य चालवणारे आणि केंद्र चालवणारे जे कोणी असले तरी ते आपल्याच आहेत, आपल्यामधूनच जातात. पण ही आपली लोकशाही सुपर कार्यक्षम बनवणे हे आव्हान आहे आपल्या समोरचं. तर अशी बोंब मारणं एकाही गोष्टीत अजिबात कष्ट नाही, अजिबात कष्ट नाही आहे. ती लोकशाही अजूनही बळकट आहे. राज्यघटनेला कोणताही धोका नाही, तीही बळकट आहे. आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक धोरणांचं म्हणाल तर आत्मनिर्भर भारत ही जी व्हिजन आहे, की व्हिजन म्हणजे भारताच्या भारतपणाची ताकद ओळखून ती नीट संघटित करणे आणि मग विकासाचा गुणाकार त्यामधून घडून आला पाहिजे. हे ते आत्मनिर्भर भारत. 140 कोटींचा हा भारत, ही एक अर्थव्यवस्था, ही एक एकसंध बाजारपेठ. आजही दारिद्र्याचा आहे मुद्दा, पण वर्ल्ड बँकेने सांगितलंय की गेल्या 15 वर्षात दारिद्र्य दूर करण्याचं जगात सगळ्यात उत्तम काम भारताने केलं. डेटा सुद्धा आहे की सुमारे 15 वर्षापूर्वी अजूनही भारताची 26% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालची होती. अर्थशास्त्रातली व्याख्या दारिद्र्य रेषा. आता सुमारे 5% लोकसंख्या. तरी देशामध्ये दारिद्र्य आहे मान्य केलं पाहिजे आणि ते दूर करायला आपल्यापासून ते सरकारकडून सर्वांनी काम करायला पाहिजे. पण हे कमी करतो तर आहोत आणि तो समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेणारा
आर्थिक सुद्धा विकास होतो तर आहे, त्याच रस्त्यावर पुढे जायला पाहिजे. एका बाजूला हे दारिद्र्य आता 5% आलेलं असताना भारतामध्ये जगातल्या विकसित देशांच्या तोडीस तोड, ज्याला मध्यम वर्ग म्हणावं, अख्ख्या अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी, अख्ख्या युरोपियन युनियनची लोकसंख्या 30 कोटी, दोन्ही एकत्र केले तर तेवढी संख्या भारतात आहे. त्यांची क्रयशक्ती, आर्थिक शक्ती त्यांच्याशी तोडीस तोड आहे. मग ही ताकद आहे, पण ती वापरायची कशी, ती संघटित कशी करायची, ह्याची तिकडे धोरणं पण उत्तम पाहिजे आणि अंमलबजावणी पण उत्तम पाहिजे. ते सर्व या आत्मनिर्भर भारत मध्ये आहे. अर्थातच केवळ भौतिक विकास म्हणजे नाही विकास. भौतिक पाहिजेच, भौतिक शिवाय विकासाला विकासही म्हणता येणार नाही. पण त्यापेक्षा महत्वाचा आहे मग मानसिक विकास, समाजाच्या मनाची जोपासना. बौद्धिक विकास आहे तो म्हणजे मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आधुनिक भारतीय प्रतिभेचा आविष्कार दिसायला पाहिजे. आणि ती अशी आधुनिक भारतीय प्रतिभा की जी भारतीय पायावर उभी आहे आणि तरी आधुनिक प्रतिभेची सर्व क्षेत्र काबीज करते. पद्धतीत वाटतं की पहिले म्हणजे घरांमध्ये मुलांच्यावर काय संस्कार होत आहेत, तर मुलामुलींच्या वाढीवर सर्वात मोठा प्रभाव कुटुंब, घर. तो मुलगा मुलगी जर घरातच लहानपणी आई वडिलांकडे पाहूनही पण चांगल्या गोष्टी शिकला, चांगल्या सवयी लागल्या, चांगले संस्कार झाले, तो लहानपणी नियमित योग करू लागला, व्यायाम करू लागला, भरपूर खेळू लागला, भरपूर वाचन करू लागला. आणि ते करताना हा तुमचा माझा भारत देश काय, त्याची संस्कृती काय, त्याचा इतिहास काय आणि तो खऱ्या अर्थाने किती उज्ज्वल आहे खरं सांगितलं त्याला. पहिलं काम घर आणि मग घराच्या पाठोपाठ आहे शिक्षण पद्धती. अलीकडे पंतप्रधानांचा हा जो इंडियन एक्सप्रेस वृत्त समूह आहे त्याचे मूळचे संस्थापक थोर व्यक्ती, माझा त्यांचा जवळनं परिचय होता, रामनाथ गोयंकाजी, त्यांना आर्यनजी म्हणतात, स्वातंत्र्य सैनिक, खरे निस्वार्थ. लोकमान्यांनी जसं स्वातंत्र्य चळवळीसाठी वृत्तपत्र सुरू केलं, मराठी केसरी आणि इंग्लिश मराठा, तसं आर्यनजींनी हा जो एक्सप्रेस वृत्त समूह आहे, इंडियन एक्सप्रेस, मराठीतलं लोकसत्ता आहे वगैरे, हिंदीमध्ये पण आहे, तर वर्षात एकदा आर्यनजी मेमोरियल व्याख्यान होतं, आत्ता काही दिवस झाले, ते दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. सगळ्यांच्या मनात असलेलाच मुद्दा ते शब्दरूपातही बोलले. ते म्हणजे या भारत देशावर इंग्रजांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा त्यांनी तुमच्या माझ्या उरावर 150 वर्ष राजकीय सत्ता चालवली आणि चिरडला आपल्याला. पण ती राजकीय सत्ता 15 ऑगस्ट 47ला संपली असेल, पण त्यांनी जे आपल्या मनांच्या मध्ये वसाहत स्थापन केली, मनांची गुलामी केली. इंग्लिश शब्द आहे कॉलनायझेशन ऑफ द माइंड, की भारतावर 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य होतं, ते कॉलनायझेशन ऑफ द टेरिटरी, प्रदेशाचं, स्टेट, तुम्ही राज्य चालवलं. पण ते करताना त्यांनी आपल्याला आपला हा देश, त्याचा इतिहास, त्याची संस्कृती याविषयी जे सगळं सांगितलं आणि मोठ्या प्रमाणात तेही आपल्या अनेकांनी स्वीकारलं, त्यांनी आपल्या मनांना करून ठेवले गुलाम. आजही कॉलनायझेशन ऑफ द माइंड, आजही, की कळत किंवा नकळत कुठेतरी आपला भारतीय म्हणूनचा जो आत्मविश्वास आहे तो डळमळीत आहे. आपलं भारतीय असणं, आपले पाय या मातीत रुजलेले असणं, आपल्या बुद्धीला जे उगवून यायचं आहे ते या भारतीय संस्कृतीमधून उगवून यायचं आहे. आम्हालाच कुठेतरी न्यूनगंडाच्या भावनेनी जो जखडलेला आहे की आमचा हा देश काय मागासलेला,
का इंडिया कभी सुधरेगा नाही. आमची संस्कृती काय सगळे भंकस, सगळे काहीतरी अशास्त्रीय, काहीतरी अंधश्रद्धा, काहीतरी समाजाला विभाजन करणारे, स्त्रियांना कमी लेखणारे, विषमता असलेले, आणि आमची सगळी आमची भोंदूगिरी, आमचे देव, आमचे धर्म, आमची संस्कृती, आमची भाषा म्हणजे संस्कृत, आणि आपल्यासुद्धा सगळ्याबद्दलच एक न्यूनगंड. आणि कळत किंवा नकळत सुद्धा जणू काय ती अक्कल पश्चिमेने शिकवायची. तिकडून आलं की गोड वाटतंय. आणि प्रक्रिया तर काय चालू आहे, अजूनही आपल्याला आपला देश, इतिहास, संस्कृती सगळ्याविषयी बेसिकली सांगितलं जातंय निगेटिव्हच. निदान 2020 मध्ये जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं, NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, प्रयत्न तरी आहे त्याच्यात बदलण्याचा. परिणाम दिसतो नाही दिसतो, माझ्या सकट आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याचं यशस्वी अंमलबजावणी केली पाहिजे. नाही तर करून ठेवलेले मनांचे गुलाम एका बाजूला आपल्याला अजूनही आपला हा देश, संस्कृती, आपल्या म्हणून असलेल्या परंपरा सगळ्यांबद्दल घृणा, तुच्छता, डिफिडन्स, आत्मविश्वासाचा अभाव, आणि त्याच वेळेला एक दुसरी प्रक्रिया होती आहे ती म्हणजे आपल्या या देशाच्या वारशाचा आपल्यापेक्षा जास्ती अभ्यास पश्चिमेत होतोय, अमेरिकेत होतोय, कॅनडात होतोय, जर्मनीमध्ये होतोय. आणि मग हे आम्ही भारताकडनं घेतलं हे लपवून ठेवतात. जे घेतलं ते रिपॅकेज करतात, सांगतात आम्ही शोधलेलं आहे, आपल्याला ते कळलं की गोड वाटतं. भारतीय संस्कृतीच्या संरचना, द स्ट्रक्चर ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन, हिच्यामध्ये एक सखोल, शाश्वत म्हणजे सनातन आणि अत्यंत शास्त्रशुद्ध, अत्यंत विज्ञाननिष्ठ असा विचार, असा व्यवहार, अशा प्रथा, अशा परंपरा आहेत. आपण विसरतो. पण अभ्यास तिकडे जास्ती आहे. पण मग ते घेतायत, फक्त आपल्याला सांगतायत तुमची फोलपट आहे ती सगळी फेकून दिलेली, रिपॅकेज करून आपल्याला सांगतायत हे घ्या. सांगावीत तेवढी उदाहरणं कमी आहेत. वेळेअभावी मी एकच बोलतो उदाहरण. 2020-21 मध्ये सगळ्यांनी कोरोनाचं दुःख सोसलं. कोरोना हा मुख्यतः प्रतिकारशक्तीवर आक्रमण करतो व्हायरस. तर मी घरात असताना माझं वाचन चालू होतं, एकीकडे काम चालू होतं, तर नेटवर मी एक अमेरिकन डॉक्टरचा रिसर्च पेपर वाचला मुळातून. त्यामध्ये तो म्हणतो की हा जो कोरोनाचा व्हायरस आहे हा आपल्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. तो म्हणतो की प्रतिकारशक्ती बळकट करण्याचे गोष्टी शोधल्या पाहिजेत. त्याच्यात तो म्हणतो मी शोधली. त्या पेपरमध्ये त्याचं म्हणणं आहे की प्रतिकारशक्ती बळकट करणारी एक गोष्ट मी शोधली म्हणतो तो पेपरमध्ये. त्यांनी त्या पेपरमध्ये त्याला नाव दिलंय कार्डियाक ब्रीदिंग, असं नाव दिलंय, कार्डियाक ब्रीदिंग. आणि म्हणजे तो काय म्हणतो, त्यांनी केलेलं संशोधन की जरा शांत बसा, मांडी घालून, डोळे मिटा, पूर्ण श्वास आधी सोडा आणि मग एक नाकपुडी बंद करा. आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, ती बंद करा, उजव्याने सोडा, परत त्याच नाकपुडीने घ्या, ती बंद करा. हे एक आवर्तन त्याच्या पेपरमध्ये तो म्हणतो हे मी केलेलं संशोधन आहे. सर्वांनाच कळलंय की हा तर आपला प्राणायामाचा सुरुवातीचा पहिला, त्याला नाडीशुद्धी किंवा सुख प्राणायाम, सहज प्राणायाम, अनुलोम विलोम ची नावं असलेला हजारो वर्ष वेदापासून महर्षी पतंजलीच्या द्वारा आजपर्यंत तो म्हणतो हे आम्ही शोधले. अशी मी तुम्हाला शेकडो सांगू शकेन उदाहरणं. पण भारताचा, भारतीय संस्कृती म्हणूनचा एक सार्थ अनुभव आणि त्या सार्थ अनुभवातून निर्माण होणारा अभिमान, की तो खोटा नाही अभिमान. दुसऱ्याचा द्वेष नाही करावा लागत त्यासाठी. उलट पाहिजे आत्मभान, सेल्फ अवेअरनेस, की हा मी काय आहे, भारतीय असणे म्हणजे काय, तो भारतीय पाया म्हणजे काय. तर तो देशही पुन्हा जागृत होऊ लागलाय. कारण की 2014च्या सप्टेंबर महिन्यात युनायटेड नेशन्सचं 70वे अधिवेशन होतं, की त्याला न्यूयॉर्कमध्ये उपस्थित राहायची संधी मलाही मिळाली होती.
त्या अधिवेशनात युनायटेड नेशन्सला उद्देशून बोलताना पंतप्रधान बोलले की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करूया, असा प्रस्ताव ठेवला. भारत सरकारने पहिल्यांदा केलं. ओन अप म्हणतात. आमचा देश, त्याची संस्कृती, त्याच्याकडे जगाला देण्याजोगं काय आहे, जे विवेकानंदांनी सांगितलं तो विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचार, तो धर्माचा विचार आहे. ती विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 हिंदू धर्माचा अर्थ जगाला समजावून सांगितला. आणि मालिका तीच असल्यासारखं की ही योग ही भारताची मानवतेला आहे. योग भिंती नाही सांगत, योग जातीपाती धर्मपंथांच्या भिंती नाही करत. योग असं म्हणतच नाही की हे फक्त माझ्यासाठी का तुझ्यासाठी आहे, तुझं नाव बदल, तुझा देव खोटा आहे, तुझा प्रेषित खोटा आहे, तुझं पुस्तक खोटं आहे, काय तो फक्त माझा देव, त्या माझ्या देवाने पाठवलेला माझा प्रेषित, त्या माझ्या देवाने माझ्या प्रेषिताला पाठवलेलं माझं पुस्तक, हेच काय ते खरं आहे ते बऱ्या बोलाने मान्य कर, नाही तर तुला मारतो, कारण मारण्याने स्वर्गात जागा मिळणार आहे मला. हे भारत म्हणत नाही. भारत सर्वत्र सुखीनः संतो म्हणतो आणि अनंत हस्ते कमलावराने सांगतो की योग हा सर्व मानवाचा वारसा आहे. अरे हे घे, तुझंच आरोग्य सुधारणार आहे, तुझी स्मरणशक्ती सुधारणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, हार्ट, लंग्स, किडनी सगळ्याचं फंक्शनिंग काम सुधारणार आहे, मेंदूचं काम सुधारणार आहे. आणि हे तर फारच बरोबरचे फायदे आहेत. नियमित तुझ्या जीवनात योग करू लागलास तर पहा तुला जीवनच आनंदी बनतं. जीवन जगण्याची कलाच योग सांगतं, शिकवतं. पण देशाच्या सरकारने पहिल्यांदा अधिकृतरित्या हे जगाला सांगायला उजाडलं 2014चा सप्टेंबर महिना. युनायटेड नेशन्सच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार एखादा ठराव मांडायचा सुद्धा तर त्याला किमान 55 देशांनी पुरस्कृत करावं लागतं, स्पॉन्सर. सप्टेंबर 2014 मध्ये हा ठराव UN समोर ठेवताना तो पुरस्कृतच केला 145 देशांनी, स्पॉन्सरच मान्य. आणि मग युनायटेड नेशन्सच्या कार्यपद्धतीमध्ये असा एखादा ठराव मांडला इथपासून ते जी काही UNची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, मी केला आहे त्याचा अभ्यास, आणि सरासरी आहे की मांडल्यापासून ते मान्य होईपर्यंत 3 वर्ष लागतात. 3 वर्ष. आणि लवकर झालं तर की UN मध्ये काही एक ठराव मांडला, त्या देशाने प्रक्रिया पूर्ण केली, येऊन सह्या केल्या, आता तो ठराव मान्य झाला. सरासरी काळ 3 महिने आहे. इथे योग हा आंतरराष्ट्रीय दिवस करावा असं मांडलं सप्टेंबर 2014. 2.5 महिने डिसेंबर मध्ये जगाने मान्य सुद्धा केलं. युनायटेड नेशन्स मान्य की 21 जून जागतिक योग दिवस. तो पहिला जागतिक योग दिवस सुद्धा 21 जून 2015 साजरा झाला अख्ख्या जगभर. बिलकुल जे मुसलमान देश आहेत, मुसलमान बहुसंख्याक देश आहेत, नवे इस्लामिक आहे त्यांची राज्यघटना, की तिथं धर्मस्वातंत्र्य वगैरे भानगड नाहीये, पण त्या देशांमध्ये सुद्धा योग दिवस तेव्हाही साजरा झाला आणि 11 वर्ष होतं. सेम ख्रिश्चन बहुसंख्याक देश जगात झाला. मला लक्षात आहे 2015 मध्ये दोघांनीच विरोध केला होता त्याला. दोघं आहेत व्यक्ती, दोघं. एक मुसलमान मौलवी आहे की हे काहीतरी हिंदूंचं आहे आणि करता कामा नये, आणि दुसरा एक ख्रिश्चन मिशनरी फादर. त्या दोघांनी विरोध केला होता योगाला. दोघंही भारतीय आहेत, नागरिक या नात्याने भारतीय आहेत. त्यांनी योगाला विरोध केला होता. पण ज्याचं नाव आहे सॉफ्ट पॉवर, की आपली संस्कृती, योग, आपलं साहित्य, आपल्या भाषा, आपलं संगीत, आपलं नृत्य,
होणारच आहे. आता माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रश्न की आपलं सगळ्यांचं पण त्याच्यात काम आहे. विकसित भारत 2047 म्हणजे फक्त कोणीतरी आपण निवडून दिलेली माणसं किंवा काही थोडे मुठभर काही समित्या ते तिकडे बसतील आणि धोरणं करतील, ते करतील, त्यांना त्यांचं काम करू द्या. पण आपलंही स्वप्न ते बनलं पाहिजे विकसित भारत 2047, आणि त्यासाठी आपल्या परीने आपला असलेला खारीचा वाटा. मला एक गुरुदेव टागोरांची आयुष्यभर मलाही प्रेरणा देणारी कविता आठवत राहते. ती मराठीमध्ये आणली पु ल देशपांडेंनी. ते कवितेचे शब्द जसे तसे, पण मला तो अर्थ पूर्ण लक्षात आहे. मला लक्षात आहे पूर्ण की सूर्यास्ताला जाताना, आता अंधाराची वेळ आली, सूर्यानी दिव्यांची सभा बोलवली. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, हे असा दिवा, हे मेणती पणबत, असे वेगवेगळ्या दिव्यांची सभा. आणि प्रश्न टाकला की मी तर अस्ताला चाललो, येईन उद्या उगवून परत, पण मी उद्या येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करेल? सगळे दिवे धस्स होऊन गप्प बसले की साक्षात सूर्यनारायण. आपण काय भाषा करणार सगळ्या जगाला प्रकाश देण्याची? आणि त्या सन्नाट्यामध्ये एक थरथरती पणती पुढे झाली आणि म्हणाली, हे सूर्यनारायणा, जगाला प्रकाश देण्याचं मला माहीत नाही, पण माझ्या परीने मी जळत राहीन एवढा शब्द तुला देते. गुरुदेव टागोरांनी कवितेचा शेवट केलाय की सूर्य म्हणाला, मी अस्ताला जायला आता निर्धास्त झालो. आपणच देशाचे नागरिक या नात्याने अशा कोट्यवधी पणत्या पण आहोत. आणि कोणी सांगावं की कर्तृत्वाचा सूर्य सुद्धा आपल्यामधूनच उदयाला येईल, पण सर्वांनी मिळून त्यासाठी कामाला लागलं पाहिजे, तर तो विकसित भारत 2047 दिसणार आहे. तो दिसणार आहे ह्याची मला खात्री आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान मानतो की कळायला लागल्याच्या वयाच्या 15व्या वर्षीपासून अशा या भारतासाठीच एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करायचं. ते काम आजही चालू आहे, उद्याही चालू राहणार. आपण सगळे मिळून विकसित भारतसाठी काम करूयात अशी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. मनपूर्वक धन्यवाद सर. विकसित भारत 2047 नक्की होईलच अशी आशा आहे, नाही खात्री आहे. पण आज आम्ही विचारांनी विकसित आणि समृद्ध झालो हे मात्र नक्की. मनपूर्वक धन्यवाद. एक 2 महत्त्वाच्या सूचना आहेत. उद्या आपण बरोबर 6 वाजता उद्याचं व्याख्यान सुरू करणार आहोत. उद्याचं व्याख्यान आहे संजय दाबके सर, संग्रहालय आणि थीम पार्क्सचं अनोखं जग. नक्की उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण बरोबर सुरू करणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाची सूचना अशी आहे की मोबाईल्स शक्यतो आपण सर्वांनी सायलेंट ठेवूया आणि विचारांनी व्हायब्रेटमध्ये राहूया. थँक्यू सो मच. आजची ही सेवा जगदंबेच्या चरणी अर्पण.